तू म्हणशील तसं करू. त्यामुळेच आपण इथपर्यंत आलेलो आहोत. सो परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि तुमचं कौतुक पण. कारण अध्यात्मावर असलेला प्रोग्राम हा असा जनरली गृहीत धरला जातो की एका ठराविक वयोगटासाठी आहे, त्यामध्ये एका विशिष्ट वयोगटच पार्टिसिपेट करू शकतो. पण मला अगदी लहान मुलं या कॅमेऱ्यासमोर दिसतात, उत्साहात प्रश्न विचारतात, खूप छान वाटतं. आणि ज्यांना ज्या घरातली लहान मुलं यामध्ये पार्टिसिपेट करतायत त्यांच्या घरातल्यांचं पण विशेष अभिनंदन. कारण त्यांनी ते घरामध्ये वातावरण निर्माण केलं आणि त्यांच्यामध्ये ती उत्सुकता जागृत केली, त्यांच्यामध्ये ती क्युरिओसिटी जागृत केली. म्हणून ही बाळगोपाळ मंडळी पण आपल्या सोबत आहे आणि ते उत्साहात बघत असतात. ते बघून मला पण भरपूर एनर्जी मिळते. तर तुमच्या सगळ्यांचं विशेष कौतुक, विशेष स्वागत. आणि आज आपण 12व्या अध्यायामध्ये आहोत. आजपासून आपण भक्ती योगामध्ये शिरत आहोत. एखादी गोष्ट कम्प्लिटली लाईफमध्ये अचीव करायची असेल, कम्प्लिटली जर त्यामध्ये आपल्याला फळ मिळवायचं असेल, फळ हा शब्द रिझल्ट साठी आपण वापरूया, तर आवश्यक असतं तो म्हणजे सरेंडर होणे, भक्ती. आणि त्याच्यावर आजपासून आपण चर्चा करणार आहोत. आजचा अध्याय त्याची सुरुवात आहे. तिथून आपण बघणार आहोत की ही भक्ती खऱ्या आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कुठे उपयोगी पडेल, कुठे आपल्याला सरेंडर होणं आवश्यक आहे आणि सरेंडर झाल्यानंतर काय रिझल्ट मिळतो. कारण कुठलाही रिझल्ट मिळवायचा असेल तर आपल्याला एक गुरु आवश्यक आहे, किंवा ज्याला आपण म्हणू जीवित गुरु, किंवा ज्याला असं म्हणू की समाधीस्थ गुरु. या दोन्ही गुरुपैकी आपल्याला कुठेतरी सरेंडर होण्याची गरज असते. आपण आपल्या विचारांवर, आपल्या विचारांच्या समृद्धतेवर एका लेवलपर्यंत डेफिनेटली जाऊ शकतो. पण गुरुचं कार्यच हे आहे की तुम्हाला त्या पोटेन्शियलला पोहोचून देणं ज्याचे तुम्ही खऱ्या अर्थाने केपेबल आहात, खऱ्या अर्थाने तुम्ही रिझल्ट प्रोड्यूस करू शकता. आणि हे काम आपल्या अध्यात्माने खूप पॉवरफुली केलेलं आहे. आपले पुराण आहेत, आपल्या जे काही कथा सांगितल्या जातात, अगदी वेगवेगळ्या म्हणजे ज्याला असं म्हणू की वेगवेगळ्या ऑकेजन्ससाठी आपल्या कथा सांगितल्या जातात. त्याचा उद्देशच हा आहे की प्रत्येकाने इफेक्टिव्ह व्हावं, प्रत्येकाने रिझल्ट प्रोड्यूस करावा, प्रत्येकाला हे कळावं की माझं आयुष्य अधिकाधिक चांगल्या पद्धतीने कसं जगता येईल. आणि त्यातून हा एक आपण मार्ग स्वीकारला की भगवद्गीता आपल्या सगळ्या मनामनात आहे. भगवद्गीता हे सगळ्यात ऐकलं जाणारं काव्य आहे. पण मग त्याला आपल्याला आयुष्यात आपल्या कसं जोडता येईल, आपलं आयुष्य त्यामध्ये कसं आणता येईल. आपण म्यूट झालो. मुळामध्ये मी याला दोन प्रकारे बघेन की एखादं पुस्तक, एखादं काव्य, एखादं आध्यात्मिक हे वाचणं आणि त्याच्यामध्ये आपलं आयुष्य कसं पॉवरफुल करता येईल, त्याच्यामध्ये आयुष्य सुंदर कसं करता येईल हे बघणं. किंवा दुसरा प्रकार असा असू शकतो की आपलं आहे ते आयुष्य या आध्यात्मिक किंवा पौराणिक याच्यामधून बघणे आणि आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर करणे. मग मुलं असतील तर त्यांनी अभ्यासामध्ये प्रगती कशी करता येईल हे बघणे. ज्यांना रिलेशनशिपचे इश्यूज असतील त्यांनी रिलेशनशिप अधिकाधिक सुंदर कसं करणं हे बघणे. ज्यांना अधिक फायनान्स पाहिजे असेल त्यांनी फायनान्स कसा जास्तीत जास्त चांगला करता येईल हे बघणे. ज्यांना असं वाटत असेल की आपापसातला संवाद चांगला झाला पाहिजे तर यातून ते शिकणे की अधिकाधिक संवाद चांगला कसा होईल. सो या वेगवेगळ्या अँगल्सनी, ज्याला असं म्हणू की एखादा होलोग्राम असतो, तर होलोग्राम वेगवेगळ्या अँगल्सनी पाहिल्यानंतर आपल्याला वेगळा वेगळा दिसतो. त्या पद्धतीने बघून अध्यात्मामुळे आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर कसं करता येईल हे सतत बघत राहणे हा उद्देश असावा. म्हणून हा जो प्रोग्राम आहे हा आपण सुरू केला 12 आठवड्यापूर्वी आणि मी आता असं ठरवलंय की हा प्रोग्राम कायम चालू राहील. म्हणजे नोव्हेंबरमध्ये आपली भगवद्गीता 18 अध्याय संपतील, पण 18 अध्याय संपल्यानंतर आपण अध्यात्मातून आयुष्य आपलं अधिकाधिक कसं सुंदर करता येईल अशा वेगवेगळ्या अध्यात्माचा आधार घेऊन स्कंद पुराण आहे, वसिष्ठ पुराण आहे, विष्णू पुराण आहे, इतर असंख्य पुराणातून आपलं आयुष्यात प्रॅक्टिकली कसं सुधारवता येईल, आरोग्यम धनसंपदा कसं आपल्याला मिळवता येईल
यामध्ये आपल्याला वेळ इन्व्हेस्ट करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्या अगदी तरुण पिढीला, आपल्या घरातल्या यंग जनरेशनला पण आणायचं. त्यामध्ये 2 प्रयोग तर ऑलरेडी मी करतोच आहे. त्यातली एकाची तुम्हाला माहिती आहे, गुरुगीता आपण या रविवारी संध्याकाळी 6 ते 9 या वेळामध्ये बघणार आहोत. गुरुचं महात्म्य काय, गुरु कोण असतो, डिटेलमध्ये ते बघणारच आहोत. आणि यामध्ये पर्टिक्युलरली मुलांनी पार्टिसिपेट करावं, शिक्षण घेत आहेत त्यांनी पार्टिसिपेट करावं, कारण जितकं जास्त सरेंडर होऊ आपण तेवढे जास्त आपलं प्रगती होते, हे पण बघूया. सो पुढे जाऊया, कारण मला आज थोडस तुमच्याशी हे विषय मांडायचे होते, म्हणून थोडासा एक 5-10 मिनिटं वेळ घेतला तुमचा. ऐकल्याबद्दल धन्यवाद. आता आपण नेहमीप्रमाणे तीन लोकांचं, 2 किंवा 3 लोकांचं ज्यांना शेअरिंग करायचंय त्यांचं शेअरिंग घेऊया, की आतापर्यंत त्यांच्या आयुष्यात काही रिझल्ट प्रोड्यूस केले असतील त्यांनी या भगवद्गीतेमध्ये आणि आयुष्य ह्याच्यामध्ये आल्यानंतर, तर आपण ते बघूया. म्हणजे आम्हालाही कळेल की आमचा हा उपक्रम तुमच्यापर्यंत किती पोहोचतोय, आणि तुमचं शेअरिंग ऐकल्यानंतर थोडासा उत्साह वाढतो. तर मला तुमच्यापैकी 2-3 जणांना संधी द्यायची आहे की कोण शेअरिंग करू इच्छितं की तुम्हाला या मागच्या 11 आठवड्याच्या जर्नी मधून काय मिळालं. सो कोणाला शेअर करायचंय? रेश्मा नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहे. रेश्मा तुम्हाला सपोर्ट करेल. अजून तरी कोणाचा हँड रेस नाहीये सर. ओके, सो आपण एक फक्त 30 सेकंड वाट बघूया. कोणाला शेअर करायचं असेल तर त्यांना संधी देऊ, नाही तर पुढे जाऊ. विकास भांबुर्डेकर सर, तुम्हाला बोलायचं आहे का? हा, येस. हॅलो. हा बोला सर. हा, माझ्या दृष्टीने ते योगा कर्मेसु कौशल्यम, आता अतुलने सांगितलं, पण तुम्ही जे काही करताय ते तुम्ही अगदी तुमचं कर्म किंवा ते तुम्ही कुशलतेने करणं आणि तो एक प्रकारचा योग असणं, हे जे सांगितलंय, तर त्याचा मात्र नॉर्मल पूर्ण जीवनामध्ये तो मी एक्सपिरियन्स पण करतोय. आणि ते करताना तो त्याच्यामध्ये निष्काम कर्मयोग जसा आहे, म्हणजे या दोन्ही गोष्टी, की तुमचं कर्म कुशलतेने करणं आणि ते निष्काम योगात करणं, या 2 गोष्टी माझ्या मते खूप प्रोफाउंडली फरक करतात. म्हणजे तुम्ही करता तेच, पण ते करत असताना तुमचा हा जो कॉन्टेक्स्ट बदललेला असतो त्याच्यामुळे. स्पीकरवर नाही रे, स्पीकरवर नाही आहे बेटा. हॅलो. हा, आवाज येत होता का? हो, कोणीतरी बोलत होतं, त्यांचं म्यूट नव्हतं. येस. सो या 2 ज्या गोष्टी आहेत, त्या 2 गोष्टींनी पूर्ण एखादा कुठलाही बिझनेस असो किंवा अतुलनी सांगितलं तसं त्याप्रमाणे रिलेशनशिप असो किंवा काही, म्हणजे ज्या रेग्युलर याच्यामध्ये काम करताना येणाऱ्या सगळ्या गोष्टी असो, आता एक वेगळा कॉन्टेक्स्ट बदललेला आहे आणि त्याच्यामुळे खूप स्ट्रेसेस ही कमी होतात, एक्सपेक्टेशन्स कमी होतात, पण इफेक्टिव्हनेस वाढतो. सो हे मला नमूद करायचं होतं. थँक्यू विकास, आणि यू आर ऑलवेज व्हेरी व्हेरी प्रोएक्टिव्ह. थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. ग्रेट. अजून कोण? रेश्मा क्षीरसागर मॅम. हा, नमस्कार सर. नमस्कार. ऍक्च्युली कसं असतं की काही गोष्टी शब्दात मांडता येत नाही, जसं की आईचं प्रेम असेल किंवा देव आहे का या जगात, बरेच त्याच्यावर हे असतात, थॉट्स असतात. तसंच तुम्ही जे सांगताय ते म्हणजे खरं तर शब्दात मांडणं अवघडच आहे, कारण ती जी अनुभूती मिळते ती त्याच्यासाठी शब्द सुद्धा अपुरे. एवढंच मी सांगेन, दुसरं काही नाही. म्हणजे तुम्ही खूप कमी शब्दामध्ये छान सांगितलं, आणि धन्यवाद तुमच्या या शब्दांबद्दल. ग्रेट. थँक्यू. ग्रेट, थँक्यू. आणि विशेष करून तुमच्या पार्टिसिपेशनचं आम्हाला खूप कौतुक आहे बरं का. म्हणजे 2 आठवड्यापासून तुम्ही जे पार्टिसिपेट करताय त्याचं मी नक्कीच, मला खूप कौतुक आहे त्याचं. धन्यवाद त्यासाठी. थँक्यू. ओके, सो आजचा अध्याय जो आहे तो आपला छोटा, अगदी 20च श्लोक आहेत यामध्ये,
आणि भक्त कसा असावा याच्याविषयीची क्युरिओसिटी यामध्ये आपण बघणार आहोत. आता हा बघायला गेलं तर भक्त म्हणजे काय की एखाद्या गोष्टीला, भक्त हा शब्द आपल्याकडे खूप प्रचलितपणे वापरला जातो, अत्यंत त्याला लूजली वापरला जातो. म्हणजे भक्त हा शब्द तसा बघायला गेला इतका वाईट आहे. आज आपण भक्ती योगामध्ये ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस लक्षात येईल की हा इतका मोठा शब्द आहे आणि त्यातून आपल्या आयुष्यामध्ये बरंचसं काही साध्य करता येण्यासारखं आहे. म्हणजे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाच्या तोंडी प्रत्यक्ष भक्ताचा कौतुक किंवा भक्त काय असावा याविषयी वर्णन करणं याच्यासाठी आवश्यक आहे. आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये हे लक्षात यायला हवं की कुठलीही गोष्ट जर अचीव्ह करायची असेल, सुप्रीम अचीवमेंट, त्यासाठी आवश्यक गोष्ट काय आहे तर आपल्याला त्या त्या लेवलची भक्ती आपल्यामध्ये आणावी लागेल, त्या लेवलचा सरेंडरनेस आणावं लागेल. आणि तो जिथे जिथे आपण आणला आहे आयुष्यामध्ये, जितक्या पिरियड पुरता तेवढ्या लेवलला आपण रिझल्ट मिळवलेले आहे. मग हे समजून घेणे आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने इथे जोडता येईल. म्हणजे आज आपल्याला भक्ती ही कुठल्या प्रकारची करायची, कशाची करायची, जसं श्रीकृष्णांनी मागच्या याच्यामध्ये अध्यायामध्ये अगदी वेगवेगळ्या वेळी वर्णन केलेले की तुम्ही ज्या ज्या देवतेची पूजा करता त्या त्याप्रमाणे तुम्हाला ती फळं मिळतात, किंवा माणसं स्वतःला जी इच्छा असते त्याच्यानुसार ते त्या त्या देवतांची पूजा करतात. तर आज आपल्याला हे बघायचंय की एक्झॅक्टली श्रीकृष्णाने आज आपल्यासाठी या 20 श्लोकांमध्ये आपल्या आयुष्यासाठी काय याच्यामध्ये मांडलेलं आहे ते बघूया आपण. आणि अतिशय सोप्या शब्दामध्ये हा अध्याय आहे. याच्यामध्ये अतिशय सोपे शब्द आहेत. अतिशय साध्या शब्दामध्ये आपल्याला हे कळतं की सुप्रीम अचीवमेंट करण्याकरता आपल्याला काय करावं लागेल. तुम्ही माझी पीपीटी चालू करतो आणि आपण सो हा प्रोग्राम जो बघत आहात तो माझी कंपनी इत्री फॅक्टरी यातर्फे आहे. भगवद्गीता आणि आपले आयुष्य. इज मिस्टर अविनाश सिसोदे. Avinash Sisode is the person who is behind this project itself, idea itself. His passion is to create, support and nurture entrepreneurs. उद्योजक घडवणे, सपोर्ट करणे आणि त्यांना ग्रो करणे, एका उद्देशातून की भारताला परत एकदा उद्योजकतेची राजधानी बनवायचं. कारण आपण हा वारसा आहे आपला आणि आपण याचे प्राऊड, कारण आपण ज्याला म्हणतो आपली धरोहरच ही आहे. त्यामुळे भारतीय माणसांनी उद्योजकता ही त्याची जोपासणं आणि भारताला परत एकदा उद्योजकतेची राजधानी बनवणं हा आमचा उद्देश आहे. हेच आमचं कार्य आहे. यामध्ये आम्ही हे सगळे विविध प्रोग्राम्स करत असतो. आय एम वन ऑफ द डिरेक्टर्स ऑफ दिस कंपनी. मी सुद्धा या विचारांमध्ये माझ्या असंख्य साथीदारांसोबत काम करत असतो. या प्रोग्रामला तुमच्या सगळ्यांतर्फे मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण जसं रविवारचा हा प्रोग्राम करत आहोत, गुरु महात्म्य, गुरुगीता आपल्याला नीट समजून घेणं आवश्यक आहे. कारण गुरुगीतेचं सुद्धा लाईफमध्ये खूप महत्व आहे. आणि गुरु नेमका कसा असावा, गुरुच्या आयुष्यात महत्व काय आहे, गुरुकडून आपण काय घ्यायला हवं आणि गुरुचं नेमका रोल आपल्या आयुष्यात कसा असावा याविषयी उमा महेश संवाद स्कंद पुराणामध्ये आहे. त्यालाच गुरुगीता म्हणून आपण बघतो, तो आपल्याला बघायचा आहे. आणि यातून हे बघायचंय की आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर कसं करता येईल. म्हणजे एवढा एक जरी पार्ट आपण ही गुरुगीता समजून घेतली तर असं म्हणलं जातं असंख्य गोष्टीतून आपण मुक्त होऊ शकतो. एवढी ताकद या गुरुगीतेमध्ये आहे. एवढी ताकद आपल्याला आयुष्यामध्ये आणता येते. 3 तासामध्ये आपण हे समजून घेणार आहोत. आणि याची गरज पडली तर नंतर जेव्हा जेव्हा आपले गुरुवारचे संवाद होत राहतील त्यामध्ये हे इन्क्लूड केलं जाईल. त्यामुळे माझं इन्व्हिटेशन तुम्हाला सगळ्यांना हेच आहे की जितक्या मॅक्झिमम लोकांना यामध्ये पार्टिसिपेट करता येईल तेवढं पार्टिसिपेट करा. रविवारची वेळ मुद्दाम निवडलेली आहे की बऱ्याच जणांना त्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल. हा एक प्रोग्राम मला म्हणजे सजेस्ट केला गेला आणि बऱ्याच जणांच्या याच्यातून आला. हा प्रोग्राम आहे 5am क्लब. 5am क्लब म्हणजे आपण जर सकाळी 5 वाजता आपल्या दिवसाची सुरुवात केली आणि 30च मिनिटं फक्त दिवसासाठी काढून ठेवले, सकाळचे 10 मिनिटं मेडिटेशन, 10 मिनिटं सकारात्मक विचार आणि 10 मिनिटाचं दिवसभराचं प्लॅनिंग, असं 21 दिवस सतत आपण प्लॅनिंग केलं तर आपलं आयुष्य, ज्याला असं म्हणतो आरोग्यम धनसंपदेकडे जाऊ शकतं. आरोग्य, धनसंपदा या तिन्ही गोष्टी आपल्याला अचीव होऊ शकतात. हा 21 दिवसाचा प्रोग्राम
दर महिन्यात मी करणार आहे. तर यामध्ये या पहिला सुरू होतोय 19 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत. या पहिल्या 21 दिवसासाठीचा हा आपण रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे. हा पेड प्रोग्राम आहे. याचं 999 रुपये कॉन्ट्रीब्युशन आहे आणि याच्यावर एका महिन्यावर दुसरा महिना फ्री आहे. म्हणजे जे आता एनरोल होतील त्यांना पुढच्या महिन्यात पण यू नीड नॉट पे एनिथिंग. तुम्हाला यामध्ये यू कॅन बी पार्ट ऑफ दिस. सो आतापर्यंत सुद्धा याला जो काही भरभरून प्रतिसाद मिळाला आहे, मी तुमच्या प्रत्येकाचे त्याबद्दल पण आभार मानतो. आणि आपण आजच्या याच्याकडे वळूया. ही लिंक मी तुम्हाला दिलेली आहे चॅट बॉक्स मध्ये. ज्यांना ज्यांना रजिस्टर करायचं आहे त्यांनी, आणि दिस इज अ पेमेंट लिंक, पेमेंट गेटवेज आहेत. ज्यांना ज्यांना याला रजिस्टर करायचं आहे त्यांनी ही चॅट बॉक्स मध्ये जाऊन लिंक कॉपी करावी अँड यू कॅन यूज दिस लिंक. सो आता आपण बघूया आजचा आपला भक्तियोग. मागच्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं, तर आपण श्रीकृष्णाला विराट रूप दाखवण्यामागचं अर्जुनाचं कुतूहल पाहिलं. त्यानंतर म्हणजे अगदी आपण हे पाहायला गेलं तर हे विराट रूप दाखवण्याची गरज काय होती, तर ती परिस्थिती असाधारण आहे. एक युद्धाचं एक असं अनन्यसाधारण असं युद्ध होणार आहे आणि ते आवश्यक होतं म्हणून श्रीकृष्णाने विराट रूप दाखवलेलं आहे, विश्वरूप दाखवलेलं आहे. आणि ते दाखवत असताना जी अर्जुनाला दिव्य दृष्टी आवश्यक होती ती पण दिलेली आहे. आता दिव्य दृष्टी हा शब्द जर आपल्या लाईफ मध्ये आपल्याला जर उतरवायचा असेल तर आपल्याला हे बघावं लागेल की एखाद्या गोष्टीचं विराट रूप किंवा एखाद्या गोष्टीची भव्यता बघायची असेल तर आपल्याला ती एक स्पेसिफिक नजर लागते, स्पेसिफिक विराटता आपल्या नजरेत पण यायला हवी, ते नजरेत सामावता आलं पाहिजे. तर आपल्याला ती दिव्य दृष्टी सुद्धा प्राप्त करता आली पाहिजे. त्या लेवलचं आपल्याला मार्गदर्शन पण मिळालेलं आहे. आता इथे दिव्य दृष्टी ही श्रीकृष्णांनी दिलेली आहे. ती एबिलिटी जी आहे ती श्रीकृष्णांनी दिलेली आहे. तर ही आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण अशा सहवासात असू, जे आपण पहिल्याच अध्यायामध्ये पाहिलं होतं की तुम्ही नेमकं सरेंडर कोणाला होताय, शकुनीला होताय की श्रीकृष्णाला होताय, तर तुम्हाला ती एबिलिटी प्राप्त होईल. दुर्योधनाला तिथेच असून ही एबिलिटी प्राप्त नाही झाली, त्याच्यामुळे त्याला हे काहीच दिसलं नाही. त्याच्यासाठी हा एरिया अननोन आहे, त्याला माहित पण नाही की काय घडलेलं आहे. पण श्रीकृष्णाच्या सहवासात असल्यामुळे हा विश्वरूप बघण्याचा ज्याला असं म्हणू भाग्य हे अर्जुनाला लाभलं. आणि त्या दर्शनाचा अर्जुनावर कसा कसा परिणाम पाहिलेला आहे. थक्क झाला, नंतर आनंदित झाला, आनंदासोबत भयभीत पण झाला, गोंधळून गेला. आणि त्याला हे लक्षात आलं की मी जो आहे तो नगण्य आहे. अणुरेणुया तोकडा तुका आकाशा एवढा. विश्वरूप जर आपण पाहिलं एखाद्या गोष्टीचं जर भव्य रूप पाहिलं, जसं मी म्हणालो की समुद्राच्या मध्यभागी जर जाऊन आपण समुद्राचं भव्य रूप पाहिल्यानंतर लक्षात येतं की आपण खूप छोटे आहोत. तर आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं विश्वरूप किंवा त्याचं मूळ स्वरूप पाहतो, त्याची भव्यता पाहतो, त्यावेळेस आपला छोटेपणा किंवा आपला नगण्यपणा लक्षात येतो. जसं जे अंतराळवीर आहेत त्यांनी अंतराळात गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की अरे पृथ्वी एक फार छोटा हे आहे, या याच्यामध्ये ब्रह्मांडामध्ये इतर असंख्य वैश्विक गोष्टी आहेत आणि एक छोटीशी गोष्ट आहे. मग त्याला त्याच्यानंतर हे लक्षात आलं की आपण श्रीकृष्णाला जसं समजायला पाहिजे तसं समजलेलो नाही आहोत आणि आपण तिथे सरेंडर होणं आवश्यक आहे. जसं आपल्याला एखाद्या गोष्टीचं भव्यता लक्षात आल्यानंतर आपल्याला सरेंडरनेसची जाणीव व्हायला लागते. आपण तिथे सरेंडर होणं का आवश्यक आहे हे लक्षात यायला लागतं आणि मग आपण हे विचार करायला लागतो की इतके दिवस आपण जे केलं ते चूक तर नव्हतं ना. हे आपण कदाचित आपण ही भव्यता समजलोच नव्हतं. हे इतकं याचा म्हणजे श्रीकृष्णाला मी मित्र मानलं, श्रीकृष्णाला मी इतकं जवळचं मानलं, पण हे श्रीकृष्ण तर एक विश्वरूप आहे.
मग त्याच्यात मधला भक्तिभाव जागृत झाला. सो भक्तिभाव जागृत होणं, एखाद्या गोष्टीला सरेंडर होणं, यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला सगळ्यात महत्वाची समजून घेणं आवश्यक आहे की त्याची भव्यता पहिले आपल्याला समजली पाहिजे. त्याची एक्झॅक्ट ती रूपाची प्रचिती आपल्याला आली पाहिजे. मग आपल्याला सुद्धा बघा, तुम्ही आयुष्यामध्ये जिथे जिथे तुम्हाला सरेंडर होण्याची गरज आहे, त्याची तुम्हाला भव्यता, त्याची दिव्यत्वाची प्रचिती पहिल्यांदा येण्याची गरज आहे. ती जर झाली नाही, ती जर बघण्याची एबिलिटी आपण आपल्यात आणली नाही, ती जर नजर संकुचित ठेवली, तर आपल्याला भव्यता दिसणार नाही. आणि मोस्ट ऑफ द टाइम आपली भव्यता आपल्याला बऱ्याचशा गोष्टींच्या आजूबाजूच्या दिसत नाही. तसे सेवा का दिसत नाही, तर आपण आपल्या संकुचित नजरेतून त्याकडे बघत असतो. म्हणजे गवळ्याचं मूल किंवा भगवान, ह्या दोन्ही मध्ये बघण्यामध्ये काय फरक आहे, तर आपल्या नजरेचा संकुचितपणा आहे किंवा नजरेमध्ये असलेला विस्तार आहे. तुमच्या पण आयुष्यामध्ये बघा, तुम्हाला भव्यता आयुष्याची तेव्हाच कळालेली असेल जेव्हा आपल्या नजर आणि आपलं विजन एक्सपांड झालेलं आहे. मग कदाचित विजन आणि नजर याला एकत्ररित्या का वापरलं जातं, कारण बिगर इज द विजन, बिगर इज द एबिलिटी टू सी युअर लाईफ असं म्हटलं जातं. तर कदाचित या दोन गोष्टी यातूनच जोडल्या गेलेल्या आहेत की आपलं विजन किती एक्सपांड केलंय, तितक्या मोठ्या गोष्टी आपल्या आयुष्यात दिसायला लागतात. आणि ह्युमन ब्रेन किंवा ह्युमन माइंडचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला त्याच गोष्टी दिसतात ज्या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात. त्यामुळे ही गंमत आहे की हे वैश्विक रूप श्रीकृष्णाचं दिसलं का, कारण तेवढं विजन एक्सपांड झालं होतं. आणि ते विजन एक्सपांड होण्याकरता या सगळ्या 10 ते 11 अध्यायाच्या प्रोसेस मधून जावं लागलं होतं. मग त्यामध्ये सगळं आलं की त्यामध्ये तो विषाद व्यक्त करणं आलं. विषाद व्यक्त केल्यानंतर आपण या सगळ्या मागच्या अध्यायात काय झालं हे आपण सगळं बघणार आहोत या याच्यामध्ये. आजची आपण सुरुवातच तिथून करणार आहोत की एक्झॅक्टली आपण या प्रोसेस पर्यंत आलो कसे आहोत, एक्झॅक्ट कुठपर्यंत आपण इथेपर्यंत येण्यासाठी आपण काय काय केलेलं आहे. मग भक्तिभाव जागृत झाल्यानंतर स्तुती, नकळत घडून आलेल्या अपराधाचं स्मरण, क्षमा इतकं झाल्यानंतर ते विश्वरूप सुद्धा सहन होत नाही. कारण तितकी नजर, तितकी सस्टेनेबिलिटी आपल्यामध्ये नसते. मग त्यांनी सांगितलं की मला तेच रूप जे मला प्रिय आहे तेच ठेव. आणि त्यानंतर हा अध्याय इथून पुढे सुरू होतो. या 12व्या अध्यायापर्यंत एक वैशिष्ट्य आहे. 12व्या अध्यायापर्यंत जर तुम्ही सगळ्या अध्यायाचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की यामधला प्रत्येक पहिला श्लोक जो आहे तो प्रश्नाने सुरुवात झालेला आहे. आणि 12व्या अध्यायानंतर हा प्रश्न नाहीये सुरुवात, तिथून डायरेक्ट ज्याला असं म्हणतो शेअरिंग आहे. कारण काय, मी तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या अध्यायाच्या वेळेस सांगितलं होतं की माणसाला आयुष्यामध्ये स्थैर्य आणि मानसिक शांतता जर लाभायची असेल तर त्याचे प्रश्न संपायला हवेत. उत्तरांच्या शोधामध्ये राहणाऱ्या माणसाचे प्रश्न संपत नाहीत, म्हणून त्याला सतत उत्तरं शोधावे लागतात. आणि पीस ऑफ माइंड जर पाहिजे असेल तर प्रश्न संपायला हवेत. तर इथपर्यंत आपल्याला लक्षात येतं अर्जुनाचे प्रश्न संपत आलेले आहेत. अर्जुनाला विचारण्यासारखे प्रश्न कमी कमी होत चाललेले आहेत. म्हणून त्याला ती भव्यता, सरेंडरनेस या सगळ्या गोष्टी बघायला मिळत आहेत. तर आपण 6व्या अध्यायामध्ये काय पाहिलं? 6व्या अध्यायामध्ये हे पाहिलं की मनाला आवर घाल, एकाग्रता प्राप्त कसे करावी याचे उपाय सांगितलेले आहेत. निष्काम कर्मयोगाचे आचरण कसे करावे हे सांगितलं. त्याला असं म्हणू की निर्गुणाची उपासना कशी करायची हे 6व्या अध्यायात आहे. 7व्या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं तर मनाची एकाग्रता परमेश्वराकडे कशी वळवायची, नेमकं ह्याचा फोकस कसा शिफ्ट करायचा याविषयी आपण 7व्या अध्यायात पाहिलं. 8व्या अध्यायामध्ये काय पाहिलं की त्याच्यामध्ये स्थैर्य आणि सातत्य कसं आणायचं. जिकडे फोकस झालेला आहे त्याला स्थैर्य आणि सातत्य कसं आणायचं. 9व्या अध्यायामध्ये आपण परमेश्वराची भक्ती संपूर्णपणे समर्पणाच्या भावनेने कशी करायची ती सांगितली. 10व्या अध्यायामध्ये आपण वेगवेगळी रूपं पाहिली की विश्वामध्ये तोच सगळीकडे कसा आहे आणि हे सत्य पटत नसेल तरी ते पचनी कसं पडायचं याच्या विषयीची माहिती सांगितली. त्याला उपासना, सगुण उपासना म्हणून आपण 11व्या अध्यायामध्ये पाहिलं की हे विश्व सगळं एकाच परमेश्वरात सामावलेलं आहे आणि परमेश्वरच सर्वत्र आहे. म्हणजे वन इन ऑल इन वन हे आपण पाहिलं की हे सर्वत्र एकच आहे, वेगळं काहीच नाहीये.
जरी आपल्याला ते वेगळं दिसत असेल तरी ते सगळं शेवटी एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, फोकस झालेलं आहे. कशासाठी? तर ते विश्वरूप पाहिल्यामुळे या सगळ्या भक्तीच्या वेगवेगळ्या मार्गातून गेल्यानंतर, उपासनेच्या मार्गातून गेल्यानंतर, उपासना का पाहिजे, कशासाठी पाहिजे, कुठे शिफ्ट झाली पाहिजे, परमेश्वराकडे कशी वळवायची, कशा आल्यानंतर तो स्थैर्य कसं आणायचं, म्हणजे तिथे स्टेबिलिटी कशी आणायची, स्टेबिलिटी आणल्यानंतर तिथे कंटिन्युटी कशी ठेवायची, कंटिन्युटी ठेवल्यानंतर तिथे सरेंडरनेस कसा आणायचा, कारण हेच सगळं एक आहे, एक तत्व आहे. मग इथे सगळं कन्फ्युजन दूर झाल्यानंतर भक्ती याविषयी बोललं गेलं. आपण म्हणजे जर आपण देवाशीष चॅटर्जी यांची जर पुस्तकं वाचली तर त्या पुस्तकांमध्ये आपल्याला असं वाटेल की आता सध्या आपण जे काही ह्युमन बिंग्स डील करतोय ते म्हणजे अटेन्शन डिफिशियन्सी. अटेन्शन डिफिशियन्सी म्हणजे काय की आपल्याला नेमकं कळतच नाहीये की नेमकं फोकस कशावर करा, की माझ्या आयुष्यामध्ये रिझल्ट प्रोड्यूस करायचा असेल तर नेमकं काय, मी असं काय कशावर फोकस केलं, एक कुठली गोष्ट आहे ज्याच्यावर जर मी फोकस केलं तर रिझल्ट मिळेल. म्हणून होतंय काय, आपण असंख्य गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड आहोत, असंख्य गोष्टीमध्ये लक्ष देऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये रिझल्ट प्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे ती एबिलिटी एका ठिकाणी फोकस झालेली नाहीये, ती शक्ती एका ठिकाणी फोकस झालेली नाही, ती ऊर्जा एका ठिकाणी फोकस झालेली नाही, ती भक्ती एका ठिकाणी फोकस झालेली नाहीये. आणि या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी फोकस नसल्यामुळे असंख्य ठिकाणी आपण स्कॅटर्ड आहोत, अटेन्शन डेफिशियन्सी मध्ये आहोत. आणि त्या अटेन्शन डेफिशियन्सीचा परिणाम हा आहे की कुठेही आपल्याला मनासारखा एक रिझल्ट मिळत नाहीये. आपण आपली एबिलिटी स्कॅटर करून ठेवलेली आहे. की अटेन्शन डेफिशियन्सी संपवण्याचा हा मार्ग आहे, आजचा भक्ती योग. म्हणजे खूप ठिकाणी तुम्ही फोकस करून असंख्य ठिकाणी थोडे थोडे रिझल्ट प्रोड्यूस करण्यापेक्षा आणि कुठेच मास्टरी न मिळवण्यापेक्षा एक ध्येय ठरवून, एक फोकस ठरवून जर एकाच ठिकाणी आपण पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं, याचा अर्थ मी हे नाही सांगत एकच काम करा, मी ध्येय म्हणतोय. ध्येयामध्ये काम असंख्य येऊ शकतं. तर यामध्ये जर ती भक्ती पूर्ण तिथेच हे केली, तिथेच अप्लाय केली, तिथेच तो भक्तियोग आपला हे केला, आणि हे विश्व सर्वत्र एकत्रच आहे, माणसं कुठल्याही प्रकाराने मोक्ष प्राप्त करू शकतात हे जर ठरवलं तर आपण हे म्हणू शकतो की तुम्ही आयुष्यामध्ये असंख्य बिझनेस करून श्रीमंत होऊ शकता. भक्ती कुठल्याही बिझनेसची करा, किंवा अनेक रूप आहेत, नोकरी करा, तुमचा बिझनेस करा, तुम्ही वेगवेगळ्या कुठल्याही मार्गाने जा, पण तुम्ही कुठल्याही प्रकारे तुमचं आयुष्य चांगलं बनवू शकता. तुम्हाला ठरवायचं की मला कशामधून माझा मोक्ष साध्य करायचा. ती अटेन्शन डेफिशियन्सी जी आहे ती संपवावी लागणार. त्यातून जोपर्यंत आपण एका ठिकाणी एकरूप होणार नाही आहोत तोपर्यंत रिझल्ट मिळणार नाही. हा जो योग भक्ती योग आहे तो त्याच्याविषयी मार्गदर्शन करणार आहे की आपण एकाच ठिकाणी आल्याने, आपली एनर्जी एकाच ठिकाणी फोकस केल्याने आपल्याला काय हवंय. मग तुम्ही कुठल्याही मार्गाने निर्गुण, निराकार, अव्यक्त अशा परमेश्वराचे विश्वरूप दर्शन घडणे शक्यच नाही. ते फक्त याला शक्य झालं, चतुर्भुज रूपाचे हे लक्षण त्याला केवळ यामुळे मिळालं की तो एक स्वतः एक वेगळा आहे, लकी आहे, दुर्लभ आहे, आणि त्याच्याकडे ती अनन्य साधारण भक्ती आहे, म्हणूनच त्याला ते शक्य झालं. इथे सतत अनन्य भक्त हा शब्द वापरलेला आहे, जो अन्य याच्यासारखा नाही. केवळ भक्ती मार्गानेच परमेश्वराला तत्वता जाणणे, प्रत्यक्ष पाहणे आणि त्याच्याशी एकरूप होणे शक्य आहे. कारण आपल्याला प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला ताबडतोब रिझल्ट पाहिजे असतो प्रत्येक गोष्टीचा. म्हणजे इव्हन देवाचं सुद्धा आपल्याला ताबडतोब प्रूफ पाहिजे असतं की हे झाल्याने मला रिझल्ट मिळाला पाहिजे. अनन्य भक्ती ही त्याच्या पलीकडे आहे हे समजून घेणं आवश्यक आहे, जी अन्य इतर भक्तांच्याही पलीकडे आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे त्याचा निर्गुण, निराकार, अव्यक्त अशा स्वरूपाच्या ठिकाणी अनन्य श्रद्धा बाळगणारा, ज्याचे दर्शन घडणे कधीही शक्य नाही अशा स्वरूपावरच प्रेम करणारा, एकाग्र होऊन सतत त्या रूपाचे चिंतन करणारा, त्याची भक्ती करणारा, त्याचे मानस पूजन करणारा, असा प्रकारचा भक्त फक्त सक्सेसफुल होऊ शकतो. आता याला थोडस आपण लाईफला जोडूया की आपल्याला प्रूफ पाहिजे असतात प्रत्येक गोष्टीचे. इव्हन इफ म्हणजे वी वॉन्ट टू हॅव, म्हणजे आपल्याला असं म्हणू की आपल्या लाईफ पार्टनरला सुद्धा जर मनापासून त्याच्यावर प्रेम करायचं असेल तर त्याच्यासाठी प्रूफ लागतात आपल्याला
की त्याचं सुद्धा माझ्यावर तेवढंच प्रेम आहे. काहीच गरज नाहीये. आई वडिलांना मुलांच्या सक्सेसचे प्रूफ हवे असतात. मुलांना आई वडिलांचं माझ्यासाठी किती संपत्ती ठेवून जाणार आहे याचे प्रूफ हवे असतात. पार्टनरला पार्टनरचं तू किती काम करतो, मी किती काम करतो याचे प्रूफ हवे असतात. सेम आहे रिलेशनशिप मध्ये पण हेच आहे. प्रत्येक ठिकाणी आहे वी गो बाय प्रूफ. पण अनन्य भक्ती कशाला म्हणतात, तर ज्याला याच्या पलीकडे जाऊन तुम्ही एकमेकासाठी खऱ्या अर्थाने उभे आहात. त्याच्या निर्गुण निराकार अव्यक्त आहे, ते व्यक्त नाही झालेलं तरी पण तुम्ही श्रद्धा बाळगताय, त्याचे दर्शन घडणे कधीही शक्य नाही अशा स्वरूपावर प्रेम करत आहात, एकाग्र होऊन त्याच रूपाचे चिंतन करत आहात. त्या प्रकारचा भक्त हा हायेस्ट मानला जातो. तिथे हायेस्ट रिझल्ट आहे. त्याच्या निर्गुण निराकार अशा स्वरूपाविषयी कोणतेही ज्ञान नसलेला, काही गरज नाहीये तुम्हाला माहिती असणे नसणे, त्याच्याविषयी काहीही माहिती नसलेला, किंबहुना कल्पनाही नसलेला, अगदी कल्पनाही नाहीये, विचारही न करू शकणारा परमेश्वराचा सगुण साकार व्यक्त अशा स्वरूपाच्या ठिकाणी श्रद्धा बाळगणारा, यावरच प्रेम करणारा, त्याचेच चिंतन करणारा, त्याचीच अनन्य भक्ती आणि पूजा करणारा दुसरा प्रकारचा भक्त आहे. तुम्ही विचार करा की थॉमस अल्वा एडिसनला काहीच माहित नव्हतं तो बल्ब कसा तयार होणार आहे, पण त्यांनी भक्ती सोडली नाही. 9999 वेळा तो त्याच भक्तिभावाने बल्ब शोधण्यासाठी प्रयत्न करत राहिला. लोकांनी वेड्यात काढलं, होणार नाही वगैरे वगैरे, पण त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवलं माझी भक्ती खरी आहे, कारण मी फोकस्ड आहे, मला तो रिझल्ट प्रोड्यूस करायचा आणि मी तो करून दाखव. प्रूफच्या पलीकडे जाऊन, ज्याला म्हणू ना आपण की ज्याला आपण एक्झिस्टन्सच्या पलीकडे जाऊन आपण जर एखादी गोष्ट करत असू, ज्याला असं म्हणू की जे दिसतंय त्याच्या पलीकडे जाऊन विश्वास जो ठेवला जाऊ शकतो, ती अनन्य भक्ती आहे. अनन्य भक्ती त्या लोकांनी मिरॅकल्स प्रोड्यूस केलेले आहे. राईट ब्रदर्सनी माणूस उडू शकेल हे बियॉन्ड दिसण्याच्या पलीकडच्या एखाद्या गोष्टीवर भक्ती ठेवली आणि विमानाचा शोध लावून टाकला. ज्ञानेश्वरांनी त्या परमेश्वराचं रूप 16व्या वर्षीपर्यंतच अनन्य प्रकारे पाहिलं होतं आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सारख्या एका महान ग्रंथाची रचना केली, जी आजही आपल्याला इतक्या वर्षानंतर हे दिसते, आजही प्रेरणा देते. हे का होऊ शकलं? कारण तिथे अनन्य भक्ती आहे, स्वरूपाच्या पलीकडे जाऊन बघणं आहे. तुमच्या आयुष्यामध्ये अगदी बाकी ठिकाणी जाऊ नका, आयुष्यामध्ये असलेले माणसं जे आहेत त्यांच्या स्वरूपाच्या पलीकडे जाऊन त्यांच्यामध्ये असलेला माणूस जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की तुमचं सुद्धा तिथे अनन्य सरेंडरनेस येईल. अनन्य सरेंडरनेस. तुम्ही त्यांच्यातला खऱ्या अर्थाने तो ईश्वरी अंश पाहू शकाल. त्यांना खऱ्या अर्थाने तुम्ही मी आणि तो एकच आहे हे समजून घेऊ शकाल. मग तिथे अन्य काहीच उरणार नाही, अन्य काहीच नाही, एक आहे. याला प्रेझेंट होणे हा या भक्तिभावामधला पहिली पायरी आहे. या अगोदर 7व्या अध्यायामध्ये भक्ताचे 4 प्रकार सांगितलेले आहेत: आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. बरोबर आहे ना? आपण हे 4 प्रकार पाहिले होते. आर्त म्हणजे ज्याच्या आयुष्यात काहीतरी आता प्रॉब्लेम आलेला आहे, त्याला आता काहीतरी हवं आहे आणि तो देवाच्या दावा करून त्याच्याकडून तो मिळवतोय. जिज्ञासू, ज्याला जिज्ञासा आहे, हे विश्व कसं घडलेलं आहे, देव कसा आहे, देवाचं स्वरूप काय आहे, आणि त्या जिज्ञासेपोटी तो सतत शोधतोय. अर्थार्थी, अर्थ शोधतोय. आणि ज्ञानी, सगळ्यात हायेस्ट लेवलची आपण भक्ती पाहिलेली आहे, ज्ञानी, ज्याला संपूर्ण ज्ञानातून तो यातून प्राप्त झालेला आहे आणि तो केवळ सरेंडरनेस एकाच गोष्टीतून बघतोय. 4थ्या प्रकारचा भक्त हा सगुण आणि निर्गुण दोन्ही प्रकारचा असू शकतो. असा भक्त अत्यंत दुर्मिळ असतो आणि हाच भक्त विशेष योग्यतेचा असून तो परमेश्वराला अतिशय प्रिय असतो असे सांगण्यात आलेले आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून आपण या पूर्ण अध्यायामध्ये आपण जाणार आहोत. या अगोदर कर्माच्या बाबतीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ रात्रंदिवस कर्तव्य म्हणून फलाची अपेक्षा न ठेवता सतत कर्म करीत असूनही कोणताही कर्म करीत
कर्म करत नसलेला कर्मयोगी आणि कधीही कोणतेही कर्म करत नसून सदैव सर्व कर्म करत राहणारा दुसरा ज्ञानयोगी. हे दोघे योगी आहेत. जसं आपण पाहिलं होतं, तुम्हाला शेवटी मुक्ती मिळवण्याचा, मोक्ष मिळवण्याचे दोन्ही मार्ग आहेत. पण ज्ञानयोग जो आहे तो आचरण्यास कठीण आहे. त्याच्यामध्ये कर्मयोग सोपा आहे. गीतेचं वैशिष्ट्य काय, यामध्ये तुम्हाला काय सोपं आहे ते सांगण्यात आलेलं आहे. आवडतं म्हणून नाही. ज्ञानयोग ऐकायला खूप चांगला वाटतो. म्हणजे यामध्ये पण गीतेमध्ये पण आपण असं पाहिलेलं आहे की श्रीकृष्णाने एक वेळा अर्जुनाला असं सांगितलंय की तुला ते आवडतं हे बरोबर आहे, पण तू त्या योग्यांसारखी योगी असल्यासारखी चर्चा करू नको. इथे तुझं काम आहे, कर्म कर. आपण त्यावेळेस पण हे पाहिलं होतं की आपण ज्या ज्या वेळेस कर्म म्हणजे एखादं कृत्य करणं, एखादी कार्य करण्याच्या याच्यामध्ये येतो आणि कन्फ्युज असतो, त्यावेळेस आपण ज्ञानी असल्यासारखं बोलतो. आणि हे ज्ञानी असल्यासारखं का बोलतो, कारण आपल्याला कर्म करण्यापासून पळून जायचं असतं. त्यातून आपल्याला कसं मुक्त, तिथून पळून कसं जाता येईल हे बघत असतो. म्हणून आपण सगळे ज्ञान वगैरे देत असतो. तर तिथे श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुठेही स्वतः विचलित न होता परत एकदा या जागेवर आणलं होतं की तुझं काम आहे काम करणं, आत्ता युद्ध करणं, हेच तुझं कर्तव्य आहे. ज्ञानी असल्यासारखं चर्चा करण्याची गरज नाही, कारण तो मार्ग अवघड आहे आणि तुला आता तो सध्या स्वीकारायचा नाहीये. पण या दोन्ही उपासनांचं शेवट काय, मोक्ष आहे. तो मोक्ष मिळवायचा तुला आत्ता जो शक्य मार्ग आहे तो मोक्ष मिळवण्याचा मार्ग, तो काम स्वीकारणं आवश्यक. आणि हे कन्फ्युजन आपण सुद्धा इथे दूर करणं आवश्यक आहे की आपल्याला ज्या ज्या वेळेस काम करण्याचं प्रेशर येतं, ज्या ज्या वेळेस कर्माचं प्रेशर येतं, त्यावेळेस आपण ज्ञानी होऊन जातो. आणि हे ज्ञानी होण्याचं जर मूळ आपण जर हे पाहिलं, बेस पाहिला, तर लक्षात येतं की आपल्याला ऍक्च्युली कर्मापासून पळून जायचं असतं, युद्धभूमीवरून पळून जायचं असतं. मग तिथे जर श्रीकृष्ण नसेल आपल्या आयुष्यात, तिथे तो जर गुरुतत्व नसेल आयुष्यामध्ये, तर बरेचसे जण तिथून निघून जातात. तिथून ते त्यांच्या कर्म भूमीवरून निघून जातात. आणि ते ज्ञान सुद्धा नंतर ते सुद्धा परिपूर्ण नसल्यामुळे कामाला येत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे निर्गुण भक्तियोग आणि सगुण भक्तियोग या दोन्ही मार्गापैकी उत्तम मार्ग कोणता आणि अशा दोन प्रकारच्या भक्तामध्ये श्रेष्ठ कोणता, याची सुरुवात आता होते. आपल्याला हे समजून घ्यायचं. तर आपण श्लोकांकडे वळूया. त्या अगोदर थोडस काही बेसिक्स आपण कंप्लीट करून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढचे सगळे अध्याय सोपे जातील. म्हणजे परमेश्वराचं स्वरूप मानली जायला असंख्य आपण रूप मानली गेलेली. ही रूप कुठले कुठले, तर जलचराचा अवतार. याला थोडस सायन्स जर म्हणलं तर पृथ्वीवर सगळीकडे जलाशय होतं, सगळीकडे पृथ्वीवर पाणी होतं, म्हणून पृथ्वीवरचा किंवा माणसाने इमॅजिन केलेला पहिला अवतार परमेश्वराचा जलचराचा आहे, मत्स्य अवतार. त्यानंतर जमीन आणि पृथ्वी याच्यामध्ये दोन्हीकडे वावर असा विचार केला गेला, म्हणून तो कूर्म अवतार आहे. त्यानंतर वस्ती जशी जशी निर्माण होत गेली, माणसाचा जसा जसा वावर याचा विचार केला गेला, तसा तसा हा पहिल्यांदा आपण माणसाला किंवा इतर सगळ्यांना इमॅजिन केलेला, अगदी डार्विनच्या थिअरी पासून आपण जर पाहायचं म्हटलं तर आपण सगळ्यांना आपल्याला प्राण्यांच्या स्वरूपामध्ये इमॅजिन केलेलं आहे. तर वराह अवतार आहे. माणसं ही मानव आणि पशु दोन्हींच्या मध्ये तुलना करायला लागली. परमेश्वर आणि म्हणजे मानव आणि पशूंच्या, ज्याला असं म्हणतो की माणसांमध्ये दोन हे असतात, गुण असतात. एक पशु मधले गुण जे असतात ते पण आपल्यामध्ये असतात आणि मानवाचे पण असतात. दोन्ही गोष्टीमध्ये ज्याला जो बॅलन्स साधता येतो त्याप्रमाणे माणूस एक तर पशुसारखा वागतो, नाही तर माणसासारखा वागतो. ज्याच्यामध्ये भावना ह्या जास्त कंट्रोल करत असतात. जसं म्हटलं जातं की पशूंचं वैशिष्ट्य काय, दे गो बाय देअर इमोशन्स. त्यांना आत्ता खावं वाटलं ते खातात, त्यांना जे करावं वाटलं ते खातात. माणसाला यावर कंट्रोल असतो. ह्युमन बिंग्स हॅव कंट्रोल ओव्हर इमोशन्स. मग तिथे हा अवतार विचार केला गेला की दोन्हीचा मिश्र अवतार.
त्यानंतर लघुरूप आणि विश्वरूप, विशाल रूप, याच्यामध्ये वामन अवतार झाला की बळीच्या डोक्यावर ज्यावेळेस पाय ठेवला त्यावेळेस तो विशाल रूप पण प्रगट झालेलं आहे. आणि त्यानंतर मानवी अवतार झालेले, परशुरामाचा अवतार आहे, श्रीरामाचा अवतार आहे, श्रीकृष्णाचा अवतार आहे, बुद्ध अवतार आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण असं गृहीत धरू की मानवी विचारांच्या ह्या सगळ्या ज्या आहेत त्या परिसीमा आहेत. यामध्ये सगळ्या गोष्टी या पद्धतीने विचार केल्या गेलेल्या आहेत की माणसाला जसा परमेश्वर समजून घेता येईल त्या पद्धतीने समजून घेता आला. पण याचं जर तुम्ही स्वरूप पाहत जाल तर सगळं रिफाइनमेंट चाललेली आहे मानवाच्या रूपाकडे चालली. शेवटी माणसाच्या रूपाकडे याचं चाललेलं आहे. इट्स बिकमिंग मोर अँड मोर ऑफ ह्युमन बीइंग्स. आणि आता आपण या इरामध्ये आहोत की आपण इथून पुढे अत्यंत प्रगत अशा याच्यातून याच्या पलीकडच्या प्रगतीकडे जात आहोत. तर याच्यामध्ये आपण मानवाच्या एबिलिटीच्या परिसीमेकडे जात आहोत. ह्या परिसीमा ज्या आहेत ह्या कशा बघायच्या, यातून आपल्या आयुष्यामध्ये याला कसं जोडायचं, याला जे लागणार आहे ते आज आपण नीट समजून घेऊया. हे सगळं एक्सप्लेनेशन आहे. आपण एक एक श्लोक घेऊन बघूया. तर 12व्या अध्यायाचा श्लोक सुरुवातीचा काय की अर्जुन म्हणाला, हे अनन्यप्रेमी भक्तजन जे अनन्यप्रेमी भक्तजन पूर्वी सांगितलेल्या आपल्या भजन ध्यानात निरंतर मग्न राहून आपणा सगुण रूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंद घन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगवेत्ते कोण होत. हा प्रश्न अर्जुनाला का पडला, कारण आता त्याला सरेंडर होण्याकरता बेस्ट कुठला आहे हे समजून घ्यायचंय. मग मी कुठल्या प्रकारच्या मार्गाला जाऊ. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुण रूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यामधील अति उत्तम योगी वाटतात. योगी म्हणजे काय सांगितलेलं आहे, यज्ञ करणे. यज्ञ करणे म्हणजे तुमच्या विचारांची, तुमच्या विकारांची, तुमच्या सगळ्या ज्या ज्या गोष्टीचे बंधन आहे त्याची आहुती देणं. योगी म्हणजे विशिष्ट प्रकारचे कपडे घालणं, डोक्यावरचे केस काढून टाकणं, हातात कमंडलू धरणं असं बिलकुल नाहीये. आपल्या अध्यात्मात कुठेही या प्रकारचा उल्लेख केलेला नाही, हे लक्षात घ्या. हे आपण इमॅजिन करून ठेवलेलं आहे, म्हणून बऱ्याचशा लोकांना अध्यात्म माझ्यासाठी असं नाही वाटत. तर माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून सतत माझ्यात भजन ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुण रूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यामधील अत्यंत अतिउत्तम योगी वाटतात. थॉमस अल्वा एडिसन, परत एक्झाम्पल घेऊ. आयुष्यभर काय केलं, फोकस केला, रिझल्ट प्रोड्यूस शोध लावण्याकरता सतत एकाग्र केलं, मग निरंतर त्याच गोष्टीचं भजन केलं. ध्यानात रत झालेले भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने श्रद्धा ठेवली, मी जे काम करतोय त्याच्यातून रिझल्ट मिळवणं. श्रद्धा म्हणजे काय, तुम्ही जे काम करणार आहात त्यातून तुम्हाला जो रिझल्ट मिळणार आहे यावर तुमचा स्वतःचा विश्वास, याला आपण श्रद्धा म्हणू. तर याला ज्यावेळेस आपण बघू तर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर रिझल्ट मिळवायचा असेल तर ते भक्ती योगात श्रीकृष्णांनी इथे सिंपल भाषेत सांगितलेलं आहे की तुम्हाला त्या परमेश्वर रूप म्हणजे तुम्ही स्वतःच आहात, तुम्हाला मन एकाग्र करून जे रिझल्ट प्रोड्यूस करायचे आहे तिथे मन एकाग्र करून, एकाग्र करणे म्हणजे दुसरीकडे कुठेही न भरकटू देणे, एकाच ठिकाणी तिथे फोकस राहणे. निरंतर माझ्यात भजन म्हणजे काय, सतत त्यासाठी भजन म्हणजे काय तर एखादी गोष्ट मिळवण्याकरता त्याची वातावरण निर्मिती. भाषा तशी असली पाहिजे, वातावरण तसं असलं पाहिजे, तुमच्या आजूबाजूला त्या प्रकारची चर्चा पण तशीच असली पाहिजे. आपण भजन करतो म्हणजे काय करतो, ते एखाद्या देवाविषयी आपली भक्ती जी आहे ती एक वेगळ्या मार्गातून आपण सांगत असतो, त्याला म्हणतो भजने.
भजन, ध्यानात रत झालेले, ध्यानात म्हणजे तेच एकमेव ध्यान, रत झालेले म्हणजे तिथेच आनंद मिळवणारे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुण रूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात. कारण त्यांचा दुसरीकडे कुठेही फोकस नसतो, एकाच ठिकाणी त्यांचं चित्त लागलेलं असतं. आपल्याला पण रिझल्ट जो प्रोड्यूस करायचा आहे तिथे लक्ष द्यावं लागेल, आपल्याला पण जे पाहिजे तिथे भजन करावं लागेल, त्याविषयी बोलावं लागेल. परंतु जे पुरुष इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंद घन ब्रह्माची निरंतर ऐक्य भावनेने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व भूतमात्राच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगीच मला येऊन मिळतात. इंद्रिय समूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून याचा अर्थ भरपूर उपास करणे, काहीच न खाणे, अगदी ब्रह्मचर्य पाळणे, म्हणजे आपल्याला न याच्या विषयीचे गैरसमज जास्त भक्तीपासून दूर घेऊन जातात, हे लक्षात घ्या. इंद्रिय समूहाला ताब्यात घेणं म्हणजे काय की तुम्हाला जे करणं अपेक्षित आहे तेच करणं, बाकीकडे लक्ष न देणे. सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप, अवर्णनीय म्हणजे काय, ज्याचं वर्णन करण्याची गरज नाही, ज्याचं वर्णन नसेल तरी तुम्हाला त्यावर विश्वास ठेवण्यासाठी बियॉन्ड प्रूफ एखादी गोष्ट माहिती असणं, तुम्ही त्याच्या प्रूफच्या पलीकडे जाऊन बघणं. म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये काय रिझल्ट मिळवायचा, विद्यार्थी असेल समजा, एखादा स्वराज सारखा आपला एखादा विद्यार्थी इथे आहे, त्याला जर परीक्षेत यश मिळवायचं असेल तर ते अवर्णनीय आहे. आता त्याचं वर्णन काय करते, पण त्याच्यावर ते दृश्य नाहीये, त्याच्यावर श्रद्धा ठेवायचा, त्याच्यावरच अभ्यास करायचा, पूर्ण फोकस करायचा, त्याच्या कुठल्याही मध्ये मन भरकटू नाही द्यायचं, रिझल्ट पक्का आहे. ती भक्ती होणं आवश्यक. अशा नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य अचल निराकार अविनाशी सच्चिदानंद घन ब्रह्माची निरंतर ऐक्य भावनेने ध्यान करीत उपासना करतात. ध्यान करत, ऐक्य भावनेने ध्यान करत म्हणजे काय, एकाच ठिकाणी फोकस करून उपासना करतात. उपासना करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी निरंतर स्वतःच्या मनात भाव ठेवणे. ते सर्व भूतमात्राच्या कल्याणात तत्पर आणि सर्वाच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात. म्हणजे परत इथे काय आलेलं आहे तर लक्षात घ्या, सर्व भूतमात्राच्या कल्याणात तत्पर होणे. जसं ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये ज्ञानेश्वरी कंप्लीट झाल्यानंतर ज्ञानेश्वरांनी काय मागितलंय तर जेखाळांची व्यंकटी सांडो. पहिले जेखाळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. त्यांना त्रास द्या, त्यांना कुठेही शिक्षा करा म्हणलेलं नाही. खळ म्हणजे ज्यांची वाईट प्रवृत्ती आहे त्यांची व्यंकटी सांडो, त्यांचे सगळे विचार सांडो. तया सत्कर्मी रती वाढो. तिथे भूतमात्राच्या कल्याणात तत्पर म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट मिळवता, तुम्हाला एखादी गोष्ट ज्यावेळेस चांगली पाहिजे असते त्यावेळेस प्रत्येकाला त्यातून बेनिफिट झाला पाहिजे, ह्या विचारामध्ये असलेला भक्त हा सर्वश्रेष्ठ आहे. ते मला येऊन मिळतात म्हणजे ते माझंच एक रूप आहे. तर आपण जे काही करत आहात त्याच्यामध्ये तुम्ही सर्वव्यापी जर करत असाल, सगळ्यांसाठी करत असाल, तर यू विल बिकम देवता. जे आपण मागच्या वेळेस म्हणालो होतो की आज तुम्ही जे सगळे ऑल टाइम ग्रेट्स आहेत, ज्यांना आपण आज शास्त्रज्ञ म्हणतो, मोठे मोठे लीडर्स म्हणतो, मोठ्या मोठ्या त्यांच्याविषयी आपण अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण सगळे उदाहरणं घेतले. आचार्य चाणक्य आहेत, किंवा आपले सर्वश्रेष्ठ राजा विक्रमादित्याला मानलं जातं, विक्रमादित्य आहे. असंख्य संत विभूती जे आहेत, किंवा ज्यांना आपण अगदी ज्यांनी शोध लावले, ज्यांनी मोठे मोठे बिझनेस उभा केले, यांच्यामध्ये जर आपण काय कॉमन पाहत असो की त्यांनी असं कुठेच ठरवलंय की एक स्पेसिफिक कॅटेगरीसाठी मी काम करेल. मायक्रोसॉफ्टचा शोध लावत असताना बिल गेट्सनी हे कुठेच सांगितलं नाही की फक्त अमेरिकेसाठी आहे. त्यांनी वैश्विक निर्मिती करून ठेवलेली. दॅट्स वाय इज ग्रेट, अर्निंग मनी ऑल्सो, आणि आज वन ऑफ द रिचेस्ट पर्सन ऑन द अर्थ आणि वन ऑफ द रिस्पेक्टेड पर्सन ऑन दिस अर्थ.
सर्व भूतमात्राच्या कल्याणात तत्पर. हे ज्यावेळेस आपलं आयुष्याचं ध्येय बनतं त्यावेळेस त्या त्या लेवलचं आयुष्य जगण्याचं संधी मिळते, कारण तो त्या लेवलचा भक्त आहे, त्या लेवलचा तो लेवलला तो पोहोचण्याची एबिलिटी आहे. सच्चिदानंद घन निराकार ब्रह्मात चित्त गुंतलेल्या या त्या पुरुषांच्या साधनात कष्ट जास्त आहेत, कारण देहाचा अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते. निराकार ब्रह्मात चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनात कष्ट जास्त आहेत. का जास्त आहेत? कारण देहाचा अभिमान असणाऱ्याकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होते. हे वाक्य नीट समजून घ्या. ज्यांना देहाचा अभिमान म्हणजे काय, जे नश्वर आहे, नष्ट होणार आहे, ज्याच्यामध्ये पंचमहाभूतापासून बनलेलं आहे, ती गोष्ट अव्यक्त, जे त्याच्या पलीकडे आहे, ज्याला व्यक्त करता येत नाही, ज्याचं रूप नाहीये, निर्गुण आहे, निराकार आहे, त्याची प्राप्ती करण्यासाठी तो माणूस स्वतःला कष्ट द्यायला लागतो. मग त्याला असं वाटतं खूप मेहनत घेतली पाहिजे, खूप उपास केले पाहिजे, खूप अगदी काहीतरी फक्त पाणी पिऊन दिवस काढला पाहिजे, किंवा तो दिवस म्हणजे मला काहीतरी असा विशिष्ट पद्धतीने केला पाहिजे, तरच मला ते अव्यक्त ब्रह्म प्राप्त होईल. कुठेही सांगितलेलं नाहीये, कुठेही सांगितलेलं नाही की ते अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती करायची असेल तर उपास करा, त्याच्यानंतर 15 दिवस बिना पाण्याचे राहा, असं कुठेच सांगितलेलं नाही. इनफॅक्ट श्रीकृष्णाने त्याला हिंसा म्हणून संबोधित केलेलं आहे. शरीराला त्रास देणं ही हिंसा आहे हे सांगितलेलं. कारण तुम्ही तुमचं ईश्वराचं रूप जे आहे त्याला तुम्ही त्याच्यातला फोकस शिफ्ट करायचा आहे. तुम्ही फक्त कुठे शिफ्ट करायचं आहे, त्या अव्यक्त ब्रह्मामध्ये तुम्हाला स्वतःला समाविष्ट करून घ्यायचं. परंतु जे मतपरायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुण रूप परमेश्वराचीच अनन्य भक्ती योगाने निरंतर चिंतन करत उपासना करतात. सर्व कर्मे माझ्याच ठिकाणी अर्पण करून म्हणजे काय, तर मी जे काही काम करत आहे हे ईश्वरीय कार्य आहे, हे सुद्धा त्याच्या इतकंच सॅक्रेड आहे. या लेवलला जाऊन ज्यांनी ज्यांनी त्यांचे बिझनेस उभे केले, ज्यांनी ज्यांनी त्यांचं नोकरी केलेली आहे, किंवा ज्यांनी ज्यांनी त्यांचं आयुष्य वेचलेलं आहे, भले ते कवी असतील, मी फक्त नोकरी किंवा बिझनेस विषयी इथे बोलू नाही इच्छित, अगदी ज्यांनी कविता लिहिल्या असतील, ज्यांनी कुठे काही एखादी कला निर्माण केलेली असेल, ज्यांनी जे जे काय केलं असेल, ते खऱ्या अर्थाने त्या ईश्वरी लेवलच्या जाऊन पोहोचलेले असतात. अनन्य भक्ती योगाने निरंतर चिंतन करत उपासना करत असतात. हे पार्था, त्या माझ्या चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तात्काळ मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करणारा होतो. माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तात्काळ मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करणारा होतो. का? कारण त्यांना हे कळालेलं असतं की आपलं लाईफ जे आहे इज मच बियॉन्ड दॅन व्हॉट वी थिंक. उद्धार करणारा होतो म्हणजे त्यांचं टाइमलेस होऊन जातात ही व्यक्ती. व्हॉट इज बिकमिंग टाइमलेस? तर ह्या व्यक्तींच्या हातून अशी कार्य होतात की जे त्यांच्या नश्वर देहांच्या पलीकडे पण जिवंत राहतात. आज आपण ज्या ज्या ग्रेट लोकांचे नावं घेत असतो, ती लोक आज आपल्यामध्ये आहेत. कशी आहेत? तर त्यांच्या कामावनी आहेत, त्यांनी केलेल्या निर्मित केलेल्या गोष्टींमुळे आहेत. त्या माझ्या चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तात्काळ मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करणारा होतो. याचा अर्थ तो मृत्यूपासून मुक्त होतो, तो मरतच नाही, त्याला आयुष्यामध्ये असं काही होत नाही, असं काही नाही. याचा अर्थ उद्धार करणारा होतो म्हणजे तो त्याच्या पलीकडे होतो, टाइमलेस होतो. ज्या ज्या व्यक्ती टाइमच्या पलीकडे गेलेले आहेत, ज्यांना टाइम मारू शकत नाही, अशा व्यक्तींची तुम्ही कुठलीही नावं काढून जा, की ज्या ज्या व्यक्तींना आज वेळेची बंधनं नाहीयेत, वेळ संपलेला आहे, कदाचित देह संपलेला आहे, पण त्याच्या पलीकडे ते जिवंत आहेत, त्या सागरातून उद्धार करणारा होतो. माझ्यातच मन ठेव, माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर, म्हणजे तू माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही. मन आणि बुद्धी एका ठिकाणी जर स्थापन झालं तर आपण तिथेच राहतो.
म्हणजे आपण जिथे जिथे आपले मन आणि बुद्धी स्थापन केलं, स्थापित करणं म्हणजे स्थिर करणं, तिथून न भरकटवणं. छत्रपती शिवाजी महाराजांनी मन आणि बुद्धी एकाच ठिकाणी स्थापित केली, ती म्हणजे संपूर्ण हिंदवी स्वराज्य. दुसरं काहीच केलं नाही त्यांनी, दुसरं काहीच केलं नाही. म्हणून 400 वर्षानंतर पण आजही आपण त्यांचं नाव घेतो. 18,340 दिवसाचं आयुष्य, पृथ्वीवरचं अस्तित्व 18,340 दिवस. 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 पृथ्वीवरचं अस्तित्व एवढंच. पण मन आणि बुद्धी कुठे स्थापित केली? तर हिंदवी स्वराज्य, बाकी काहीच नाही. मग असंख्य किल्ले निर्माण केलेलं एवढं मोठं विश्व, कारण मन आणि बुद्धी एकाच ठिकाणी स्थापन केली. म्हणजे तू माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही. मन आणि बुद्धी जिथे जिथे स्थापन झाली एकाच ठिकाणी, तिथे आपल्याला लक्षात येतं की तिथे तिथे एक्स्ट्रॉर्डनरी रिझल्ट प्रोड्यूस झाले. जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील, तर हे धनंजया, अभ्यास रूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर. मग आता याला एक इथे अर्जुनाला प्रश्न विचारायला कुठलाही चान्स न देता एका प्रश्नाचं परस्पर उत्तर देऊन टाकलेलं आहे की मन आणि बुद्धी जर समजा एका ठिकाणी राहणार नसेल, मन तर आपण म्हणतो निश्चल चंचल आहे, मनाला मन मरकटा पण म्हणतात, निश्चल ठेवायला समर्थ नसशील, तर हे धनंजया, अभ्यास रूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर. अभ्यास रूप म्हणजे एखादी गोष्टी परत परत करणे, त्याच्याविषयी अधिकाधिक जाणून घेणे आणि त्याची प्रॅक्टिस करणे. योग म्हणजे काय? सोडत राहणे, एखादी गोष्ट कशी सोडता येईल ते बघणे. मला प्राप्त करण्याची इच्छा कर, मग हा पण मार्ग आहे. जर तू वर सांगितलेला अभ्यासालाही असमर्थ असतील, तर माझ्याकरता कर्म करायला पारायण हो. सिंपल आहे ना. आपल्या सगळ्या शंका दूर करणारा अध्याय. मग हे पण जमत नसेल तर काय करायचं? की अभ्यास रूप पण मला जमत नाहीये, तर माझ्याकरता कर्म करायला पारायण हो. परायण हो म्हणजे काय? एबिलिटी प्राप्त कर, कर्तव्य परायण हो. आपण जसं म्हणतो तसं एखाद्या गोष्टीसाठी एबिलिटी मिळव. अशा रीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही माझ्या प्राप्तीची सिद्धी तू मिळवशील. म्हणजे आपण परत मागे जाऊया. एक गोष्ट काय? मन आणि बुद्धी एका ठिकाणी स्थापन करणे, तर तू माझ्यात राहशील. मन आणि बुद्धी एकत्र करायचं असेल तर तुम्हाला प्रचंड स्वतःवर कंट्रोल आणणे आवश्यक आहे. हे करणं शक्य नसेल, ठीक आहे. मन निश्चल राहत नसेल तर अभ्यास रूप योगाने मला प्राप्त करण्याची इच्छा ठेव. स्वतःला तेवढा वेळ दे, अभ्यास कर, ज्ञान मिळव आणि कृती कशी करता येईल याचा विचार करून मला प्राप्त करण्याचा प्रयत्न कर. हे पण जमत नसेल तर माझ्याकरता कर्म करायला पारायण हो. म्हणजे मी जे सांगितले आहे ते मार्ग अवलंब. आता इथे तुम्ही पाहत असाल, श्रीकृष्णाने अर्जुनाला मुक्ती मिळवण्यासाठी काय सांगितलेलं आहे? युद्ध कर. अशा रीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही माझ्या प्राप्तीची तू सिद्धी मिळशील. तुला इथे मी सांगतो ते जरी तू केलंस तरी तुझी मुक्ती प्राप्त होशील, तू मला येऊन मिळशील. जर माझ्या प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वरील सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील, तर मन, बुद्धी इत्यादीवर विजय मिळवणारा होऊन सर्व कर्मफळांचा त्याग कर. जर माझ्या प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील, तर मन, बुद्धी इत्यादीवर विजय मिळवणारा होऊन सर्व कर्मफळाचा त्याग कर. मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे. आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मफळाचा त्याग श्रेष्ठ आहे, कारण त्यागाने ताबडतोब परम शांती मिळते. मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे.
म्हणजे एखाद्या गोष्टीचा कोर न समजता कशासाठी करायचं आहे, काय आहे हे न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ काय आहे? परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे, कारण तिथे सरेंडरनेस आहे. इथे एव्हिडन्सच्या पलीकडे जाऊन सरेंडरनेस आहे. ध्यानापेक्षाही सर्व कर्माच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे, कारण त्यागाने ताबडतोब परम शांती मिळते. आता इथे श्रेष्ठता काय सांगितलेली की तुम्ही सर्व गोष्टीचा जर त्याग करू शकत असाल तर तुम्हाला शांती मिळेल. तुम्हाला कुठल्या प्रकारे यातून मिळवायचं आहे हे लक्षात घ्या. मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा काय श्रेष्ठ आहे? ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्माच्या फळाचा त्याग श्रेष्ठ आहे. जो कोणताही भूतांचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वावर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, दुःखात व सुखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही त्याच्या पश्चातापानंतर, अपराध करणाऱ्याला कधी? त्याच्या पश्चातापानंतर अभय देणारा असतो. तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर, मन व इंद्रिय ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे. कोणाचाही द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा. अकारण दया म्हणजे विनाकारण दया नाही. अकारण आणि विनाकारण मधला फरक लक्षात घ्या. अकारण म्हणजे कुठलंही कारण त्याला लागत नाही दया करण्याकरता. आपल्या दया दाखवण्यासाठी पण कारण लागतं. आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहे मग दया दाखव, काहीतरी त्या कोणाच्या तरी आयुष्यामध्ये काहीतरी इश्यू निर्माण झालाय मग आपण दया दाखवतो, ते अकारण दया. म्हणजे कारणासकट दया. आपल्याला अकारण दया दाखवणे म्हणजे माझ्या मनामध्येच तो ममत्व आहे. जे आपण संत एकनाथांविषयी आपण नेहमी उदाहरण सांगत असतो आणि ते 108 वेळा तो व्यक्ती तुंकल्यानंतर पण त्यांनी तरी पण दया दाखवली, क्षमाशीलता दाखवली. ती सगळ्यांविषयी असलेली त्यांच्या मनामध्ये असलेली दया आहे. आपण हे बघा की अकारण दया करणारा, माझेपणा व मी नसलेला. माझेपणा म्हणजे हे सगळं माझे आहे, मीपणा आहे, हे मी 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 ज्याला म्हणतो ना की हे माझं आहे, मी आहे, हे मी करतोय, माझ्यामुळे होतंय. पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला हे पण सांगितलंय की प्रकृतीच्या नियमानुसार सर्व कर्मे होतात. तुम्ही हा स्वतःचा अहंकार दूर करा की मी हे घडवून आणतोय. तुमच्या हातात काहीच नाहीये, तुम्ही फक्त निमित्त आहात. आपण मागे पण पाहिलंय आणि 13व्या अध्यायात पण बघणार आहोत. सर्व कामं जे प्रकृतीच्या नियमानुसार होत असतात, माझेपणा व मीपणा नसलेला. माझा आवाज चांगला आहे, देवाने तुम्हाला आवाज दिलाय, तो चांगला आहे आणि तो लोकांना आवडतोय आणि यू आर गोइंग टू सर्व पीपल थ्रू युअर व्हॉइस. दॅट्स इट. इथे माझेपणा आणि मीपणासारखं काहीच नाही आहे. दुःखात व सुखात समभाव असलेला, दोन्ही ठिकाणी समभाव, कारण माणसाच्या आयुष्यामध्ये दोन्ही गोष्टी येतात. ह्युमन बिईंग्सच्या लाईफमध्ये दोन्ही गोष्टी असतात, दोन्ही ठिकाणी समभाव. दुःख आहे म्हणून कोणाला तरी दोष द्यायचा आणि सुखी झाल्यामुळे हुरळून जायचं, या दोन्ही ठिकाणी समभाव. दोन्ही ठिकाणी जो अडकून जातो तो माझेपणा व मीपणा आहे. क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही त्याच्या पश्चातापानंतर अभय देणारा असतो. क्षमावान. आयुष्यभर माणसं क्षमा करू शकत नसल्यामुळे स्वतःला त्रासात ठेवतात. म्हणजे बऱ्याच जणांचं आयुष्य स्वतःच खूप त्रासात यासाठी जातं की ते दुसऱ्याला सहजपणे क्षमा करू शकत नाही. आणि हे क्षमा न करण्याचा परिणाम दुसऱ्यांवर होतो की नाही होत नाही, पण स्वतःवर नक्की झालेला असतो, कारण त्यांच्या लाईफची क्वालिटी खराब होऊन जाते. क्षमावान
म्हणजे इथे ना हायेस्ट क्वालिटी, हायेस्ट लाईफची क्वालिटी आपल्याला एक्सप्लेन झालेली आहे याच्यामध्ये. म्हणजे आपण सगळ्या ह्युमन बिईंगचा एक जो स्ट्रगल असतो ना, आपल्याला हे बघायचं असतं की आपल्याला एक श्रेष्ठ जर जीवन जगायचं असेल तर काय आवश्यक आहे. हा एवढा एक श्लोक सफिशियंट आहे. एवढाच एक श्लोक. कुठल्याही भूतांचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा, अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, दुःखात व सुखात समभाव असलेला, क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही अभय देणारा असतो. तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो. संतुष्ट म्हणजे जे आहे त्याच्याबद्दल तुम्ही ऑलवेज यू आर ओके विथ दॅट, ज्याला असं म्हणू. आता इथे बऱ्याच जणांचा हा प्रश्न येऊ शकतो की संतुष्ट म्हणजे मग याचा अर्थ मग जे मिळालं त्याच्यामध्ये जर आपण सॅटिस्फाईड राहिलो तो ग्रोथ कशी होईल. तो भाग टोटली वेगळा आहे, हे लक्षात घ्या. ग्रोथचा आणि त्याचा काही संबंध नाही. आपल्याला असं वाटतं की आपल्या ग्रोथसाठी असं काहीतरी टॉनिक आपल्याला आवश्यक आहे. बिलकुल त्याला दोन्ही ठिकाणी एकत्र आणू नका. योगी संतुष्ट असतो ज्याने शरीर, मन व इंद्रिय ताब्यात ठेवलेली असतात. म्हणजे त्याला जे करणं आवश्यक आहे तेच करण्याची त्याच्यामध्ये एबिलिटी आहे. तुम्ही शरीराच्या ताब्यात आहात की शरीर तुमच्या ताब्यात आहे. म्हणजे शरीराच्या ताब्यात असलेल्या व्यक्तींचं किती त्रास होतो हे आपल्याला माहिती आहे की असं म्हणलं जातं की तुम्हाला एखादी गोष्ट आवडते, टेस्ट जी जिभेला लागते, पण ते जिभेला त्या वस्तूची गरज नसते. आपण असं म्हणतो ना की सगळं काही जिभेसाठी म्हणून. मग अशा वस्तू आपण अशा गोष्टी खातो की ज्या गोष्टीची खरं म्हणजे गरज नाहीये, जिभेला त्याची गरज नाहीये, पण आपण त्याच्या ताब्यात गेलेलो असतो. मन व इंद्रिय ताब्यात नसल्यामुळे इंद्रिय आपल्याला चालवत जर असतील तर तुम्ही वाहवत जाऊ शकता. ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे. म्हणजे जो कम्प्लिटली सरेंडर झालेला आहे तो मला प्रिय आहे. याचा अर्थ दुसरे अप्रिय आहेत असं कुठेही म्हणलेलं नाही. दुर्योधनाला सुद्धा श्रीकृष्णांनी सांगितलं ना, तुला काय हवं ते माग. त्याला पण दिलंच ना, त्याला सैन्य दिलं. जो कोणत्याही भूतांचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वावर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, दुःखात व सुखात समभाव असलेला, क्षमावान आणि अपराध करणाऱ्यालाही अभय देणारा असतो. तसेच जो योगी संतुष्ट असतो ज्याने मन व इंद्रिय ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे. ज्याच्यापासून कोणत्याही जीवाला उद्वेग होत नाही, तसेच ज्याला कोणत्याही जीवाचा उद्वेग होत नाही, जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग इत्यादी पासून मुक्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे. ज्याच्यामुळे कुणालाही उद्वेग होत नाही. आता ही खऱ्या अर्थाने याला श्रीकृष्णाच्या भाषेमध्ये हिंसा मानलं गेलंय की तुमच्या कृत्यामुळे, तुमच्या कुठल्याही गोष्टीमुळे कोणालाही जर उद्वेग होत असेल तर त्याला हिंसा मानलं गेलं. किंवा तुम्हाला पण दुसऱ्याच्या, आपण बऱ्याच वेळा तुम्ही बघा, त्याला कोणत्याही जीवाचा उद्वेग होत नाही, आपल्याला दुसऱ्याच्या पण कृत्याचा त्रास होतो, आपण त्यामुळे पण खूप बेजार असतो. जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग यापासून मुक्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे. कुठल्याही गोष्टी, ज्याला आपण म्हणतो निश्चल, तो भक्त मला प्रिय आहे. ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य, शुद्ध, चतुर, तटस्थ आणि दुःखमुक्त आहे, असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे. कर्मफलाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य, शुद्ध, चतुर, तटस्थ, दुःखमुक्त आहे,
असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे. कर्तृत्वाचा अभिमान काय येतो? अभिमान काय येतो आपल्याला? कारण हे मी करतोय, आपल्याला असं वाटतं मी करतोय. असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा, म्हणजे माझ्या हातून एखादं कृत्य होतंय कारण मी हे कर्तव्य करण्याकरता या पृथ्वी तलावर आहे आणि मी करतोय. याच्यातून आपण जर बघायला गेलं तर आपला अहंकार नसलेला, अपेक्षा नाहीये, जो अंतर्बाह्य शुद्ध आहे, जो सगळ्यांना सर्वसमावेशक आहे, चतुर, तटस्थ राहू शकतो आणि दुःखमुक्त आहे, असा भक्त मला प्रिय आहे. जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करत नाही, शोक करत नाही, इच्छा करत नाही, तसेच जो शुभ व अशुभ सर्व कर्माचा त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे. कृपा करून या श्लोकाचा अर्थ हा लावू नका की याचा अर्थ मग आपल्या भावना आपण दाखवायच्याच नाही का, आनंदी व्हायचंच नाही का? आनंदी नाही व्हायचं असं कुठेच म्हणलेलं नाही, पण त्यांनी युक्त होऊ नका, त्यांनी युक्त होऊ नका. तो पण एक लाईफचा छोटासा पार्ट आहे, तो तेवढा एन्जॉय करून सोडून द्यायचा. द्वेष करत नाही. द्वेष आपण का करतो? कारण माझ्यामध्ये जे आहे ते मला एकतर कमी आहे किंवा माझ्यावर काहीतरी अन्याय झालेला आहे, हा विचाराने द्वेषाची निर्मिती होते. द्वेष करत नाही, शोक करत नाही म्हणजे काय की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत निसर्गाच्या नियमानुसार होत आहेत, त्याचा शोक करत बसण्याचा काहीही उपयोग नाही हे समजून जो सतत त्याच्या कामामध्ये असतो, कर्म म्हणजे त्याच्या सतत कार्यामध्ये असतो, याचा अर्थ बरेचसे जण, म्हणजे ही गंमत आहे बरं का, याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जातो, याचा अर्थ शोक करत नाही म्हणजे मग लॉस झाला तर शोक नाही करायचा का? तर लॉस झाल्यानंतर शोक करण्यापेक्षा हा विचार करायला हवा की तो कशामुळे झालाय आणि कुठून आलाय, कुठल्या कृत्याचा आपल्याला तो हे मिळालेला आहे. तर शोक बाजूला पडतो आणि कामाला लागतो. मग एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली किंवा त्याचा हे झालं, मृत्यू झाला, तर याचा अर्थ शोक करायचा नाही का? त्याला शोक म्हणलं जात नाही, हे लक्षात. शोक करणे म्हणजे त्याच विचारात स्वतःला ठेवणे, हे असं का झालं याला चॅलेंज करणे, असं व्हायला नव्हतं पाहिजे, असं कसं काय घडलं, हे सगळ्या विचारांमध्ये राहणे. इच्छा करत नाही म्हणजे निरीच्छ, जो रिझल्टला बघून काम नाही करत, काम करत राहतो आणि तो हायएस्ट लेवलचं काम करतो ज्याला रिझल्ट मिळतो. तसेच जो शुभ व अशुभ, आता याचा रिझल्ट न इच्छा करत नाही म्हणजे तुम्ही हा विचार करा की बिल गेट्सने हे नव्हतं ठरवलं की तो एक दिवस मायक्रोसॉफ्ट नावाची कंपनी यासाठी स्थापन करेल की ही वॉन्ट्स टू बी द वन ऑफ द रिचेस्ट पर्सन ऑन दिस अर्थ. तो झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी असं कधीच ठरवलं नव्हतं की मी स्वराज्याची स्थापना यासाठी करेल की एवढे किल्ल्यांची निर्मिती करणार आहे, मला 400 वर्षानंतर पण ओळखलं जावं, माझं गुणगान गायला जावं. कुठेच इच्छा व्यक्त नाही. काम केलं त्यांनी, त्यांना जे असाइन्ड वर्क होतं ते केलं त्यांनी. त्याच्या पलीकडे जाऊन ज्यांनी कामं केलेली आहेत ती व्यक्ती मला प्रिय आहेत, असे भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहेत, म्हणजे ते श्रेष्ठ आहेत. जो शत्रू मित्र आणि मान अपमान याविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी ऊन सुख दुःख इत्यादी द्वंद्वात ज्याची वृत्ती सारखीच राहते त्याला आसक्ती नसते. शत्रू मित्र आणि मान अपमान याविषयी समभाव बाळगतो. एक लक्षात घ्या, न कोणी कोणाचा अपमान करू शकतं, न कोणी कोणाचा मान ठेवू शकतं. एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट बोलल्यानंतर आपणच आपल्या मनामध्ये आपला अपमान करत असतो, म्हणून तो अपमान वाटतो. आणि एखाद्या व्यक्तीने आपल्याविषयी काहीतरी चांगलं बोलल्यानंतर आपल्या मनातच आपल्याविषयी मानाची भावना निर्माण होते, म्हणून आपण म्हणतो मान मिळाला मला. समोर ज्याचं एक कृत्य असतो त्याचं आपलं इंटरप्रिटेशन जे असतं
त्यावर आपण मान आणि अपमान ठरवत असतो. न तर तुम्ही तुमचा कोणी मान ठेवू शकतं, न कोणी अपमान करू शकतं. तुम्ही त्यावेळेस स्वतःला काय रिलेट करत असता त्यावेळेस ते ठरलेलं असतं. बाकीचे प्रोटोकॉल्स आहेत हे लक्षात घ्या. याचा अर्थ सॅल्यूट मारणं हा मान ठेवणं नाही का, तो प्रोटोकॉल आहे. दॅट इज डिफरंट थिंग, दॅट इज अ रूल. पण आयुष्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स आपले केवळ याच्यामध्ये आहेत की जो शत्रू मित्र मान अपमान याविषयी समभाव नाहीये. तिथे आपल्याला असं वाटतं की मान इज गुड, अपमान इज बॅड, कारण आपल्या मनामध्ये त्याच्याविषयीचे फिलिंग्स वेगवेगळे आहेत आणि आपल्याला लक्षात येत नाही की ते झाल्यानंतर एखादं कृत्य आपल्या मनातला ट्रिगर येतो. याविषयी समभाव, थंडी, ऊन, सुख दुःख इत्यादी द्वंद्व. हे द्वंद्व म्हणजे काय की या दोन्ही मध्ये आपल्याला ठरवता येत नाही की नेमकं मला कुठे जायचंय, नेमकं सत्य काय. या दोन्ही ठिकाणी ज्याची वृत्ती सारखीच असते त्याला आसक्ती राहत नाही. म्हणजे थंडी ही वाईट आहे आणि उष्णता ही चांगली आहे, किंवा उष्णता खूप वाईट असते, थंडी ही खूप चांगली असते, याविषयी आसक्ती निर्माण होते ना. द्वंद्वामध्ये ज्याची वृत्ती समान असते त्याला आसक्ती राहत नाही. अन्यथा काय होतं, मानाविषयी आपली आसक्ती निर्माण होते. अरे मान मिळाला तरच चांगली गोष्ट आहे. मग मान जे देतील, माझ्या मनात ज्यांची वाक्य अशी आहेत की ज्याच्यामुळे माझा मान ठेवला जातो असं मला वाटतं, ती लोक माझ्यासाठी चांगली कॅटेगरी आपण करून टाकतो. जो शत्रू मित्र या आणि मान अपमान याच्याविषयी समभाव, सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे, सबका मंगल होय. इमॅजिन करा ना, आपल्याला ज्यांच्या विरोधात आहेत असं आपल्याला वाटतं, त्यांचं जर चांगलं झालं तर आपलं आयुष्य अजून चांगलं होईल ना. आपलं आयुष्य अजून चांगलं होईल. त्यामुळे जो शत्रू मित्र आणि मान अपमान याविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी, ऊन, सुख दुःख इत्यादी द्वंद्वात ज्याची वृत्ती सारखीच राहते ज्याला आसक्ती नसते, ज्याला निंदा स्तुती सारखीच वाटते. कोणी निंदा केली म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचं किंवा समोरच्या विषयी आपलं मत बदलून टाकायचं, किंवा स्तुती केल्याने हुरळून जायचं. जो ईश स्वरूपाचे मनन करणारा असतो, जो जे काही मिळेल त्यानेच शरीर निर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो, निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो. ज्याला निंदा स्तुती सारखीच वाटते. म्हणजे आज तुम्ही बघा की आपल्याला निंदा केली कोणी तर आपल्याला वाईट वाटतं, स्तुती केली तर हुरळून जातो आपण. आणि ज्यांना सतत स्तुती ऐकण्याची सवय असते त्याला निंदा झाल्यानंतर त्यांना सुधरत नाही, काम कसं करावं हे कळत नाही. जो जे काही मिळेल त्यानेच शरीर निर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो. आत्ता तुमच्या आयुष्यामध्ये जे काही आहे त्याने तुम्ही जर समाधानी असाल तर युअर लाईफ विल बी पीसफुल. निवास स्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो. एका कुठल्याही गोष्टीत अडकून राहणं ही आसक्ती आहे. तिथे अस्थिरता निर्माण होते, कारण तुमच्या आयुष्यामध्ये घटना घडत असतात हे लक्षात घ्या. ह्या अध्यायाचं वैशिष्ट्य काय, याच्यामध्ये ना कन्फ्युजन्स दूर केलेले, खूप कन्फ्युजन्स दूर झालेले आणि अतिशय स्वीट असं, म्हणजे आपण आता बघता बघता शेवटच्या यायला आलेलो. परंतु जे श्रद्धाळू पुरुष मतपरायण होऊन वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेम भावनेने सेवन करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. मतपरायण होऊन यावर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेम भावनेने सेवन करतात, म्हणजे सतत स्वतःच्या मध्ये ते गोष्टी घेत राहतात, ते भक्त मला अत्यंत प्रिय आहेत.
परत आपण आपल्या पहिल्या याच्याकडे जाऊया आणि कंप्लीट करूया. मन, बुद्धी, अहंकार. आदर्श ज्ञान योगाची, आदर्श कर्म योगाची, आदर्श ध्यान योगाची आणि आदर्श भक्ती योगाची जी लक्षणं सांगितली आहेत ती एकसारखी आहेत. मार्ग कोणताही असो, सर्व योगांची अंतिम अवस्था सारखीच असते. या सर्व मार्गाचे अंतिम लक्ष्य एकच आहे, मोक्ष प्राप्ती आहे. हेच आहे. ज्याला जो रुचेल, पटेल आणि आचरता येईल त्याने तो मार्ग आचरणात आणण्यासाठी सतत साधना करावी. सतत साधना करावी. या अध्यायामध्ये एकच गोष्ट वारंवार सांगितलेली आहे की तुम्ही सर्व कर्म मला माझ्या ठिकाणी अर्पण करा. संध्या लहरे यांनी टाकलेला आहे, समोरची व्यक्ती चुकीच्या पद्धतीने वागते, तिची खूप कीव येते, पण ती नेहमी आपलेच खरे करण्याचा प्रयत्न करते. ओके, तरी पण त्यांच्याविषयी भावना चांगली ठेवा, तुम्हाला त्रास होणार नाही. एक लक्षात घ्या, आपण आपल्यासाठी हे करत असतो. कीव येणं हे सुद्धा कीव येणं हा सुद्धा अहंकार आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला एखाद्याची कीव येणं हा सुद्धा अहंकार आहे आपला. कारण आपण कुठेतरी असं म्हणतो की याच्यामध्ये माझ्यापेक्षा काहीतरी कमी आहे किंवा श्रेष्ठत्व नाहीये. सो या अध्यायामध्ये ना फार आपल्याला याच्यामध्ये डिटेल्स मध्ये जायची गरज नाही. एकच लक्षात घ्या, भक्ती योगामध्ये एकच आहे सांगितलं गेलेलं आहे, आणि ते परत म्हणजे कम्प्लीट सरेंडर. कम्प्लीट सरेंडर व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःला दूर करावं लागेल, स्वतःचे अहंकार दूर करावं लागेल, मला जे वाटतं ते दूर करावं लागेल, मला जे समजतं ते दूर करावं लागेल, मला जे ज्ञान मिळवायचं आहे ते त्या अत्युच्च लेवलला जायची तयारी ठेवावी लागेल. हे केल्यानेच फक्त आपण त्या भक्ती योगामध्ये जाऊ शकतो. इतका सिंपल अध्याय आहे. आणि इथून पुढे खऱ्या याच्यातून आपण कर्म करण्याकरता प्रवृत्त होणार आहोत. या अध्यायामध्ये सगळ्यात विशेष काय झालेलं आहे तर अर्जुनाचा सरेंडरनेस एकदा आल्यानंतर जो त्याला प्रश्न पडलेला आहे तो प्रश्नच दूर होणार आहे. प्रश्न काय पडलेला आहे, मी युद्ध का करू. आता युद्ध का करू याविषयी कुठल्याही प्रकारे न बोलता आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे की कर्म म्हणजे काय आणि मला सरेंडर होणं म्हणजे भक्ती योग म्हणजे काय, इथपर्यंत आपण आलेलो. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण ते विचारू, हे करूया आणि मग आपण पुढे जाऊया. आज 20 श्लोक असल्यामुळे आज तुम्हाला थोडासा वेळ पण जास्त आहे. अतुल, मला विचारायचं आहे. यस विकास. ऍक्च्युली दुसऱ्या अध्यायाचं आपण बोलताना दुसऱ्या श्लोकामध्ये आपण म्हटलं की आपण माझ्या सगुण रूप म्हणून आपण तिकडे वावरतो. तो ऍक्च्युली त्या अध्यायामध्ये तो सगुण शब्द, त्या श्लोकामध्ये सगुण शब्द वापरला पण नाहीये. आणि पुढे सगळीकडे भक्ती ही खरं पाहिलं तर सगुण रूपाबद्दल काही म्हटलं नाही. मला वाटतं सगुण रूप म्हणजे मूर्ती किंवा काय, तो सगुण ते कुठे आलेलं आहे त्या अख्ख्या याच्यात. सगुण तरी तो जर डिस्प्ले केला, जर शेअर केला तो श्लोक, मला एक्सपेक्टेड होता हा प्रश्न. इथे सगुण हा जो शब्द आलेला आहे ना, इथे भक्तीचे जे आपण सगुण आणि निर्गुण याच्यातून आलेला आहे तो, आणि तो रेफरन्स मधून तिथे घेतला गेलेला आहे. कारण काय असतं की कुठलं तरी रूप आपल्या समोर असावं आणि त्या स्वरूपाला सरेंडर होणं किंवा त्या निर्गुण स्वरूपाला सरेंडर होणं, ह्या भक्ती मार्गाविषयीचं कन्फ्युजन दूर व्हावं म्हणून तो शब्द वापरला गेलाय विकास. ठीक आहे, पण तो ज्यांनी इंटरप्रेट केलाय त्यांनी वापरलाय ना. तिथे ऍक्च्युली भगवान त्यांना काय म्हणायचंय हे, कारण अख्ख्या गीतेमध्ये त्यांनी शब्द भगवानच वापरलाय. त्यांनी कुठेही स्वतःला देव म्हटलेलं नाहीये. म्हणजे ते भगवानच आहे, सगळीकडे भगवान हा शब्द. मग तो म्हणजे ज्यांनी इंटरप्रेट केला त्यांनी सगुण शब्द का वापरला, म्हणजे इट इज हिज इंटरप्रिटेशन का? बरोबर आहे, कारण हे जे आहे ना, हे इंटरप्रिटेशन आपल्याला समजावं म्हणून आहे ना. हरकत नाही, बरोबर आहे.
सो पण जेव्हा आता सगुण रूपावर करायचंय म्हणजे एक्झॅक्टली अभिप्रेत काय आहे? आता एक सांगतो, याच्यामध्ये अभिप्रेत हे आहे की हे आपल्याला पुढचं भक्ती काय आणि भक्त काय हे नीट कळालं आणि भक्ती करणं म्हणजे काय हेही कळालं. राईट पण सगुण रूपावरती करणं याचा एक्झॅक्टली काय म्हणजे म्हणणं सांगतो. काय? कारण आता पुढे हे सगळीकडे कुठून ते सांगतो. निर्गुण रूपावरतीच बोलणं झालंय. करेक्ट. आता हे याची चर्चा का आली मी हे सांगतो. से फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादा म्हणजे आपल्याला वर्ल्डचा जर मॅप बघायचा असेल, मॅप जर हा शब्द सांगितला तर आपण त्याला एक्सप्लेन करण्याकरता काहीतरी त्याला रूप द्यावं लागेल ना. से फॉर एक्झाम्पल वर्ल्डचा मॅप तयार केलेला आहे आपण, बरोबर आहे. नाही नाही, मला कबूल आहे ते सगळं. तिकडे इंटरप्रेटरनी वापरलेला आहे का सगुण हा शब्द, असं मला हो, मी म्हणायचं. त्याला हो म्हणाले ऑलरेडी. हा, मग ठीक आहे. देन इट इज ओके. देन इट इज ओके. हो हो, दॅट इज ओके. थँक्यू. पंकज जोडगेकर सर, तुमचा प्रश्न विचाराल. सर नमस्कार. नमस्कार, बोला. सर तुम्ही अकारण आणि विनाकारण या दोन गोष्टी एक्सप्लेन केल्या, पण मला सर त्या कुठेतरी नीट कळल्या नाही. तुम्ही प्लीज एकदा एक्सप्लेन कराल परत? अकारण म्हणजे ज्याला कुठल्याही गोष्टीची गरज नाहीये, म्हणजे अकारण म्हणजे कसं माहिती का, की काही गरजच नाही ना एखाद्या गोष्टी. मला जर तुमच्यावर प्रेम करायचं तर मला त्यासाठी कुठलीच गोष्ट नाही, त्याच्यासाठी कुठलंच मला काहीही आवश्यक नाहीये. देर इज नो बेस रिक्वायर्ड, जस्ट बिकॉज आय लव्ह यू, दॅट्स इट. आय केअर फॉर ह्युमॅनिटी बिकॉज आय केअर फॉर ह्युमॅनिटी, दॅट्स इट. अच्छा, म्हणजे थोडक्यात मनापासून वाटणं. मनापासून. आणि तो तुमचा स्थायी भाव आहे. त्याच्यासाठी जसं संत विभूतींनी त्यांच्याविषयी काय सांगितलं गेलं की त्यांनी यासाठी नाही कुठल्या गोष्टीची निर्माण केली की त्यांना काही त्याच्यासाठी गरज होती किंवा त्यांना कुठला तरी त्यातून प्रूफ पाहिजे होतं स्वतःसाठी. दे डिड इट बिकॉज दे डिड इट, दॅट्स इट. ओके, म्हणजे निस्वार्थी भावना ठेवून केलेलं कर्म थोडक्यात. ऍब्सोल्युटली. ओके, अंडरस्टूड. थँक्यू. अजून स्मिता दातार मॅम. हॅलो सर. स्मिताजी बोला. सर, आता विषयाचा प्रश्न नाहीये, तर तुमच्या मागे जे ठेवलंय त्याच्यावर काय लिहिलंय? हे एक ज्ञानदा म्हणून एक संगमनेरची माझी पार्टिसिपंट आहे, त्यांची ज्ञानदा इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ते त्यांचा लोगो बनवून दिलेला आहे, त्याचं आहे ते. एकता बाबळे, डॉक्टर एकता बाबळे म्हणून पार्टिसिपंट आहे, त्यांनी बनवलेलं आहे. थँक्यू सर. स्मिताजी, थँक्स फॉर युअर ऑब्झर्वेशन. रेश्मा क्षीरसागर मॅम. हा सर, आम्ही परवाच्या कार्यक्रमासाठी जी गुरुदक्षिणा दिली होती त्याच्यासाठी आम्हाला रिप्लाय असा आला की रिप्लाय टू दिस मेल टू गेट इन टच विथ अदर. आवाज क्लिअर नाही, आवाज क्लिअर नाही. तुम्ही परत हे करा. टॅग जो आहे कदाचित तुम्ही, आता येईल, बोला. ओके, तर रविवारी जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी म्हणजे जी फी किंवा रजिस्ट्रेशन फी होती, रजिस्ट्रेशन फी नाही म्हणतात, गुरुदक्षिणा जी काय होती तर ती आम्ही पे केलेली आहे. पण त्यामध्ये आम्हाला मेसेज असा आला की रिप्लाय टू दिस ईमेल टू गेट इन टच विथ अतुल ठाकूर. सो डू वी नीड टू सेंड? ओके, आज जे तुम्हाला मेल आलेले आहेत ना, रिमाइंडर मेल सगळ्यांनाच, म्हणजे त्या सगळ्यांच्या रिमाइंडर मेल मध्ये तुम्हाला मेल येतो का रेग्युलर? हो. तर त्या रेग्युलर मेल मध्येच मी रविवारच्या प्रोग्रामची पण लिंक टाकलेली आहे. हो, बरोबर आहे. मग हे जे फी भरलेली त्याची हे तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची काही तशी गरज नाहीये ना? काहीच गरज नाही. तुम्ही डायरेक्ट आता रजिस्टर करू शकता, तो हे वापरून, लिंक वापरून, आणि त्या प्रोग्राम मध्ये येऊ शकता. त्या प्रोग्रामचीच डायरेक्ट लिंक पाठवून दिली मी सगळ्यांनाच. ओके. येस. ओके, थँक्यू. विकास, थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू. अनुराधा मॅम. हॅलो. बोला अनुराधाजी. नमस्कार अतुल सर. मी तुमचे ऑलमोस्ट सगळे प्रोग्राम्स मी अटेंड केलेले आहेत.
आणि मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की हे तुम्ही शीतोष्ण समदुःखेषु जे सांगितलं, तर त्यामध्ये somebody who is equipoised in heat and cold किंवा ऑनर अँड डिसऑनर आपण ज्याला म्हणू शकतो, तर ही अवस्था प्राप्त होणं किती तसा अवघडच आहे. म्हणजे कोणी जर आपल्या विरोधात कोणी काही बोलत असेल तर राग ही येणारच ना, म्हणजे नाही आला असं होऊच शकत नाही. सो काय त्यासाठी व्हॉट टू प्रॅक्टिस? यामध्ये सिंपल आहे, म्हणजे प्रॅक्टिस याचीच गरज आहे की पहिली गोष्ट तर मनाचा समतोल इथे राहणं आवश्यक आहे. आणि ही भावना पहिल्यांदा मनामध्ये येणं आणि त्याला सतत ती प्रॅक्टिस करत राहणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट त्याचं ज्ञान प्राप्ती करून घेणं की हे कसं करत राहणं आणि त्याची सतत प्रॅक्टिस करणं, याच्याशिवाय पॉसिबल नाही आहे. आणि कोणी जर व्हॉट यू सेड की कोणी जर तुमच्याविषयी हा, म्हणजे विरोधात जर काही कोणी बोलत असेल किंवा अप्रिय घटना समजा आजूबाजूला घडत असेल तर हाऊ डज दॅट मेक डिफरन्स? that triggers the anger, right? हो, पण तो ट्रिगर जो आहे तो इंटरनल आहे, बाहेरून नसतो ना. राईट. सो ट्रिगर होणे किंवा न होणे हा आपल्या हातामध्ये आहे. राईट. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. किरण पाटील सर. बोल किरण. परत मुलाला प्रश्न आहे. क्या बात है. म्हणून गुड आफ्टरनून सर. गुड इव्हनिंग बेटा. बोल. गुड इव्हनिंग सर. बोल. हे प्रश्न विचारायचा होता की असं घडलेलं आहे की माकड पासून माणसं बनलेले, हिस्ट्री मध्ये असं सांगितलंय की माकड बनलेले, तर मग देवांची खूप सारे अवतार झाले, मग ते पहिले महाभारत घडले की माकड घडले? बेटा मी याचं तुझं प्रश्न, या प्रश्नाला उत्तर द्यायला मी सध्या सक्षम नाहीये, मला विचार करावा लागेल तुला उत्तर द्यायला. राईट. पण मी तुला फोन करून सांगेल डेफिनेटली. तू मला खूप अवघड प्रश्न विचारलास एवढं मी कबूल करतो मात्र. बरोबर आहे. थँक्यू. संगीता रांदड मॅम. नमस्ते सर. बोला. हा, मला विचारायचं होतं सर, तुम्ही म्हटलं की आपण कोणतीही परिस्थिती असो समोरच्या व्यक्तीला क्षमा करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. पण म्हणजे माझ्या मैत्रिणीसोबत एक आता असं म्हणजे घडलं तिच्यासोबत, तिच्या मिस्टरांना कॅन्सर होता सर. म्हणजे तिच्या आई वडिलांना माहिती होतं की प्रॉब्लेम आहे म्हणून, तरी पण तिचं लग्न करून दिलं. ओके, काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणून केलं. पण आता हे सगळं झाल्यानंतर आता तिचे मिस्टर गेलेत, 5-6 दिवस झाले अशा याच्यात. तर या सगळ्या गोष्टींनी तिने एकटीने म्हणजे सफर केलं या सगळ्या गोष्टींमधनं. तरी पण म्हणजे ती व्यक्ती, समोरची व्यक्ती, तिचं आयुष्य आता सगळं म्हणजे एवढं मोठं आयुष्य तिच्या समोर आहे आणि आपण असं म्हणावं तिला की तू क्षमा करून टाक. म्हणजे मला ती कन्सेप्ट बसत नाही माझ्या डोक्यात. ओके, मला सांगा, आपण कशाविषयी बोलत आहोत? मानसिक शांततेबद्दल बोलत आहोत. हा, राईट. बर. त्यांनी जर समजा आयुष्यभर माझ्याशी असं का झालं, माझ्याशी असं वागायला नव्हतं पाहिजे, यांनी माझ्याशी वाईट केलं, ही भावना जर सतत बाळगली आणि समजा यांचं वाईट व्हावं, यांना याचा शिक्षा मिळावी हे जर करत राहिले तर मानसिक शांतता मिळणार आहे का? नाही, म्हणजे सर ती वाईट नाही वागत, पण ती असे संबंध नाही ठेवत त्यांच्यासोबत. ते ठीक आहे ना. त्याचा अर्थ क्षमा नाही केली, क्षमा करण्याचा आणि संबंध ठेवण्याचा कुठे प्रश्न आला? पण आई वडिलांना वाटतं ना की मुलगी आपल्याकडे येत नाही, जात नाही, बोलत नाही. संबंध ठेवणं आणि येणं जाणं आणि क्षमा करणं किंवा न करणं याचा संबंधच काय? ह्या दोन गोष्टी एकत्र आणायची गरजच नाहीये. थोडंच तिथे जाऊन राहायचंय. पण क्षमा, एक लक्षात घ्या, आपल्याकडे एक खूप प्रसिद्ध पॉलिटिकल व्यक्तीचा मर्डर झालेला होता. त्याच्या म्हणजे त्याच्या मर्डर, ही घटना सगळीकडे आहे. म्हणजे मी हे कुठल्याही पक्षाला मी अटॅच नाहीये.
प्रियंका गांधी ह्या राजीव गांधीच्या मारेकऱ्यांना भेटायला गेल्या होत्या जेलमध्ये. नलिनी मुरुगनला भेटायला गेल्या होत्या. नलिनी मुरुगनला भेटायला गेल्या कशासाठी होत्या, तर त्यांनी हा प्रश्न विचारला की मी इतक्या वर्षापासून स्वतःला त्रास करून घेते की माझ्या वडिलांसारख्या व्यक्तीला तू का मारला असशील, आणि आय जस्ट वॉन्ट टू फॉरगिव्ह यू. वाय आय वॉन्ट टू फॉरगिव्ह यू, बिकॉज आय वॉन्ट टू गेट रीड ऑफ इट. मला माझ्या त्रासातून मुक्तता मिळवायची, तुला माफ करू. शिक्षा माफ करायला नव्हत्या गेल्या त्या स्वतःला मुक्त करायला गेल्या होत्या. प्रियंका गांधी वॉज फॉरगिव्हिंग हर, स्वतःला मुक्त करण्याकरता. फॉरगिव्हनेस जो असतो ना तो स्वतःसाठी असतो, दुसऱ्यासाठी नसतो तो. सर मला तिला ते समजवायचं होतं, पण मला कसं सांगावं तिला ते कळत नव्हतं, म्हणून विचारलं सर आपण. तर त्यांना स्वतःला मुक्त व्हायचं असेल तर त्यांना माफ करावं लागेल. ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच. आनंद मेहर सर. बोल आनंद. हा सर, नमस्कार. नमस्कार सर, एक छोटासा असा प्रश्न आहे की एक पर्सन स्वतः अजिबात काहीही काम करत नाही, पण कंटिन्युअसली बॉसिंग चालू असतं आणि दुसऱ्याने काम नाही केलं ना की मात्र त्यांना शिक्षा करणे हा जो प्रकार आहे हा जो चालू असतो, तर अशा वेळेस आता काम करतात त्यांना फार त्याचा त्रास होतो, तर त्याच्यातून त्यांनी कसं बाहेर पडायचं? परत ना, हा त्रास हा जो शब्द आहे ना, हा करून घेण्याचा प्रकार आहे, होण्याचा नसतो. ओके. तर बॉसिंग हा सुद्धा मानसिक अवस्था आहे आनंद. बॉसिंग म्हणजे काय, मला जरा तू सांग ना, कशाला बॉसिंग म्हणतात, जरा समजून सांग मला. बॉसिंग म्हणजे स्वतः काहीच करत नाहीये, पण हे कर ते कर ते कर ते कर ते कर असं. अच्छा, असं तुला तुझ्या आयुष्यातली व्यक्ती सांगून करते का, हे बघा मला तुला बॉसिंग करायचंय आता हे कर, मला तुला बॉसिंग करायचंय आता ते कर, मला तुला बॉसिंग करायचंय हे असं म्हणून करते का, करतो का किंवा करते का? मला करते का असं मला डोक्यात आलं, कारण तसंच असावं, पण सांग असं आहे का? नाही, ऍक्च्युली माझ्याशी संबंधितच नाही हा क्वेश्चन. नाही, मी तुझ्याशी संबंधित असं म्हणाल नाही, पण असं म्हणून कोणी करतं का की मला बॉसिंग करायचंय म्हणून, की त्याचं आपण इंटरप्रिटेशन बॉसिंग केलेलं आहे. राईट. आपण ऍक्च्युली आपण ठरवत असतो ते, कारण तो वैयक्तिक प्रश्न आहे ना रे, मग तेच तर आहे ना. आणि मग त्या त्रासात राहायचं की अरे मग बॉसिंग केलं. सिंपल आहे ना. बऱ्याच वेळा माझे पार्टिसिपंट माझ्याकडे येतात आणि ते सांगतात की मला माहेरी असताना आई सकाळी 5 वाजता उठवायची, तर माझी आईची किती कमिटमेंट होती, पण तीच लग्नानंतर सासू ज्यावेळेस म्हणते सकाळी 5 वाजता उठतं, ते म्हणतात अरे डॉमिनेट करते. ओके, बरोबर आहे. त्यांना असं कसं काय होऊ शकतं, सकाळी 5 तर 5 वाजताच वाजतात, आणि त्यावेळेस सकाळी एक जण उठवत असेल तर ते प्रेम आहे आणि दुसरं उठवत असेल तर डॉमिनेशन आहे, असं कसं काय होऊ शकतं? फक्त बघण्याचा दृष्टिकोन. ऍब्सोल्युटली. ओके ओके सर. चिन्मय चव्हाण सर. हॅलो सर, नमस्कार. येस सर, मला हे विचारायचं होतं, म्हणजे आजच्या टॉपिकशी रिलेटेड नाहीये. पंचक्लेश आणि आपलं आयुष्य हा अध्याय होता, तो परत ऐकता येईल का कधी तुमच्याकडून? करूया ना आपण, डेफिनेटली करूया. कारण जेव्हा मला प्रॉब्लेम होता तेव्हा मी तो ऐकतो आणि माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. युट्यूबवर तुमचा व्हिडिओ आहे, पण तो खूप शॉर्ट आहे. जेव्हा जिथे मला प्रॉब्लेम होता तिथे तो ऐकतो आणि माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. धन्यवाद, तू हे परत एकदा आठवणीत ठेवल्यापेक्षा. रेश्मा, याला नोट डाऊन कर, आपण करूया यावर पण प्रोग्राम. थँक्यू सर. येस. माफ करण्यासाठी त्या व्यक्तीला भेटूनच माफ करण्याची गरज आहे का? तर बिलकुल नाही. माफ करणं हे तुमची इंटरनल स्टेट आहे. तुम्ही तुमच्या मनातून माफ करणं आवश्यक आहे. तुम्ही स्वतःसाठी ते करणं आवश्यक आहे. समोरच्याला भेटलं नाही तरी चालतं. नांदेडकर सर, तुम्हाला प्रश्न विचारायचा होता का? हॅलो. येस. हा, काय नाही सर, धन्यवाद सर. मला प्रश्नाचं उत्तर मिळालं रांदोळ्यांच्या प्रश्नामध्ये. धन्यवाद सर. नांदेडकर सर, मी तुम्हाला आठवते का मागच्या वेळेस उल्लेख केला होता यांचा? वन ऑफ द एक्स्ट्रॉर्डिनरी पर्सन्स मराठवाड्यामध्ये आमच्या अत्यंत प्रभाव, ज्याला असं म्हणू की संमोहन तज्ञ व्यक्ती आहे, आणि मला तुम्ही नेहमी येता हे इन्स्पिरेशन आहे नांदेडकर सर. थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट.
धन्यवाद सर. एनी क्वेश्चन्स? सर दिसत तरी नाहीये कोणाचा हँड रेस्ट. ओके, ग्रेट. सो थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. परत एकदा भेटूया आपण या गुरुवारी, या रविवारी तर आपण भेटतच आहोत. याच्यामध्ये गुरु महात्मे या प्रोग्राम मध्ये मी लिंक सगळ्यांना पाठवली आहे. ती लिंक तुम्ही कोणालाही फॉरवर्ड करू शकता. ज्यांना ज्यांना तुम्हाला असं वाटतं की त्यांनी त्या प्रोग्रामला यावं, त्या प्रोग्रामला सगळ्यांना बोलवा. 6 ते 9 या वेळात तो प्रोग्राम आहे या रविवारी. आपण त्याला भेटूया. आणि दुसरं जे आपला 5 AM क्लब, हा जो एक माझा उद्देश आहे की 5 ते 5:30 ही वेळ खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामधली फार महत्वाची सकाळची. सकाळी 5 ते 5:10 आपण मेडिटेशन करणार आहोत. 5 ते 5:10 सकारात्मक विचार आणि 5:20 ते 5:30 या काळामध्ये आपण दिवसभराचं प्लॅनिंग करणार आहोत. ही प्रॅक्टिस 21 दिवस. 21 दिवसानंतर आपण गॅप घेऊन परत पुढच्या महिन्यामध्ये 21 दिवस प्रॅक्टिस करणार आहोत. आणि हा प्रोग्राम मी 12 महिने रन करणार आहे. फक्त हा ज्यांना जितका वेळ करायचा आहे तितका वेळ तुम्ही करू शकता. माय इन्व्हिटेशन इज तुम्हाला, तुम्ही सगळ्यांनी त्यामध्ये पार्टिसिपेट करावं. या प्रोग्रामची लिंक पाठवलेली आहे, त्याला जरूर पार्टिसिपेट करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन. सर 2 प्रश्न आहेत. बोला. चंदा साबू मॅम. हा माझा नंबर ऍड करा म्हणते प्लीज. ठीक आहे. तुमचा नंबर रेश्मा, कुड यू प्लीज ऍड प्लीज. हा, मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं सर, खूप आवडतो तुमचा प्रोग्राम, खूप म्हणजे खूप आवडतो. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. आणि तुमचा नंबर मागच्या वेळेस सांगू नये आम्ही टाकला नाही, त्याबद्दल आय एम व्हेरी नाही काही नाही. माझा मुलगा आहे ह्याच्यामध्ये, पण तो कधी कधी बाहेर गावी असतो तर मग प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. रेश्मा मॅडमचा नंबर घेऊन प्लीज ऍड. हो सर. मॅम प्लीज नंबर तुम्ही जर चॅट बॉक्स मध्ये टाकला तर मला ऍड करता येईल मॅम. बरं. थँक्यू. स्मिताजी, तुम्हाला नेमकं काय हवंय? मी चॅट बॉक्स मध्ये टाकलं ते. सर ऍक्च्युली आता तुम्ही बोलत होतात 5 AM चं, तर ते माझं मिस ऍक्च्युली. 5 AM चं आपण एक प्रोग्राम अजून असा सुरू करत आहोत ज्यामध्ये सकाळी 5 ते 5:30 हा अर्ध्याच तासाचा प्रोग्राम आहे, ज्यामध्ये 5 ते 5:10 आपण मेडिटेशन करूया. राघव मारो नंबर 5:10 ते 5:20 आपण सकारात्मक एक थॉट घेऊन त्यावर हे करूया, क्रिएटिंग अ पॉझिटिव्ह एनर्जी विथ सम थॉट. आणि 5:20 ते 5:30 या काळामध्ये 10 मिनिटामध्ये 10 मिनिट्स ऑफ प्लॅनिंग द डे, 10 मिनिटाचं प्लॅनिंग. या पद्धतीने दररोज अर्धा तास असा 21 दिवसाचा हा प्रोग्राम आहे. आणि दर महिन्यात आपण हा 21 दिवस रिपीट करणार आहे. सर तुम्ही त्याची लिंक पाठवणार आहेत का पाठवली आहे? लिंक ऑलरेडी पाठवली, मी पाठवून देईन पण अजूनही ते सगळे. थँक्यू सो मच. थँक्यू. अनुराधा मॅम, तुमचा काही प्रश्न आहे? नाही, माझा प्रश्न नाही. मला फक्त शुभेच्छा द्यायच्या आहेत अतुल सरांना. त्यांचा उद्या वाढदिवस आहे. मला फेसबुक वरती नोटिफिकेशन बघितलं मी. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्स फॉर शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. रेश्मा क्षीरसागर मॅम, तुमचा प्रश्न आहे. सर तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू. आणि कसं आहे की कदाचित मी दुसऱ्या गावी जाणार आहे, त्यावेळेस दुसऱ्या नंबरवरून मी जॉईन करू शकेन का कॉल? हो बिलकुल, काहीच प्रॉब्लेम नाही, अडचण. आणि इन केस जर समजा आम्हाला जॉईन होता येत नसेल तर आम्ही कुठे कॉन्टॅक्ट करायचं? म्हणजे इज देअर एनी कॉल और शुड वी सेंड एनी रेश्मा, कुड यू प्लीज शेअर युअर नंबर? हो सर. ठीक आहे. ओके, थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इन ऍडव्हान्स. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खूप तुझा आवाज ऐकून मला छान वाटलं. हॅपी बर्थडे सर इन ऍडव्हान्स. थँक्यू व्हेरी मच. तुमचे सेशन आम्हाला खूप आवडतात, आम्ही सर्व सेशन्स पाहतो. धन्यवाद धन्यवाद. हॅपी सर इन ऍडव्हान्स. हॅपी बर्थडे सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. सर हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मनोज कुमार जोशी सर, तुमचा प्रश्न आहे का? मनोज बोल. मनोज, that need love. हाँ.
माझा आवाज येतोय सर? येतोय, बोल ना. हा, सर्वात प्रथम तर आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा इन ऍडव्हान्स. थँक्यू मनोज. प्रश्न असा होता मला 5 AM च्या प्रोग्राम बद्दल प्रश्न असा होता की सकाळी 5 ते